यानंतरचे आपले वक्ते आहेत वैद्य अजित जोशी सर. यानंतरचे आपले वक्ते आहेत वैद्य अजित जोशी सर. उदरव्याधीची चिकित्सेतील विरेचनाचे वैशिष्ट्य या विषयावर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी वैद्य स्वाती कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरांची ओळख करून द्यावी. विद्यार्थ्यांनी थोडंसं पुढे सरकून बसलं. पुढे बरीच जागा आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे शुद्ध आयुर्वेद ही संकल्पना जवळजवळ असतानाच चाललेली असताना पुण्यासारख्या ठिकाणी आयुर्वेद रुजवत ठेवणं, टिकवत ठेवणं यासाठी पुण्यातल्या ज्या प्राचीन आयुर्वेद परंपरा चालू होत्या त्या परंपरा म्हणजे जोशी परंपरा, नागल परंपरा, लावणकर परंपरा अशा या सगळ्या परंपरा होत्या. आणि त्यापैकी जोशी परंपरेतील एक पुढच्या पिढीतले वैद्य अजित जोशी आज आपल्याला वक्ता म्हणून लाभलेले आहेत. त्यांच्याच परंपरेतल्या गणेशशास्त्री जोशी यांचे नातू आणि वैद्यराज चंद्रशेखर जोशी म्हणजेच आम्ही सर्वजण त्यांना मामा असं म्हणत असू, त्यांचे सुपुत्र आणि सत्शिष्य असणारे वैद्य अजित जोशी. आयुर्वेदाचा लौकिक अर्थाने BAMS, MD, PhD असा प्रवास तर त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. उदरावरती उदरव्याधी हाच त्यांचा PhDचाही विषय होता. घराण्यातूनच आयुर्वेदाचं बाळकडू अत्यंत उत्तम रीतीने त्यांना मिळालेलं होतं. 3 पिढ्यांची तपश्चर्याही त्यांच्या पाठीशी होती आणि त्याच्याबरोबर त्यांचे स्वतःचे कष्ट या सगळ्याचं एक अतिशय उत्तम फळ आम्ही स्वतः विद्यार्थी दशेपासून पाहत आलेलो आहोत. मला एक इथे अनुभव सांगायला अगदी नक्की आवडेल की त्यांचे वडील म्हणजे मामा ज्या वेळेला त्यांच्या दृष्टिमांद्यामुळे मुंबईच्या त्यांच्या चिकित्सेला जाऊ शकले नाहीत नंतरच्या काळामध्ये, त्यावेळेला मी थोडंसं एकेरी बोलते आहे कारण आम्ही समकालीन वैद्य आहोत. तर त्यावेळी मला आठवतं आहे की अजित BAMSच्या त्या 6 वर्षाच्या कोर्समध्ये तृतीय किंवा चतुर्थ वर्षामध्ये होता आणि त्यावेळी मामा जाऊ शकले नाहीत म्हणून एक दिवशी मुंबईच्या प्रॅक्टिसला तो गेलेला असताना संध्याकाळी प्रॅक्टिसहून परत आल्यानंतर दवाखान्यातले काही विद्यार्थींच्या समोर त्यांनी केलेलं एक वाक्य आहे, विधान आहे. ते असं होतं की आज मला खरा गणेशशास्त्री जोशींचा नातू असल्याचा खूप आनंद वाटतो आहे, अभिमान वाटतो आहे. मग अशी चर्चा झाली की काय बाबा आज एवढं काय वेगळं झालं, तर म्हणाला की आज मी उदराच्या पूर्वरूपावस्थेतला एक रुग्णाचं निदान करू शकतो. तर ही फक्त तृतीय वर्षातली गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि या सगळ्याच्या पाठीमागे असणारा इतका मोठा मी आता सांगितलं असं सगळेच असलेले त्याचं पाठबळ हे त्यातलं महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच आजचा विषय निवडत असताना कोणता द्यावा तर बहुधा त्यांना जर विषयाच्या ऐवजी दुसराही चालणार होता. परंतु आम्हाला जो अजित माहिती आहे तो त्याच्या विद्यार्थी दशेपासून उदरावर एवढा अधिकार असणारा अजित माहिती आहे आणि म्हणूनच कदाचित आम्ही आज याच विषयावर त्यांनी बोलावं असा आग्रह धरलेला आहे. पृष्ठकर्मत्व आणि कृतकर्मत्व याशिवाय अशा प्रकारच्या सिद्धी निश्चितच मिळत नाहीत. आणि ही परंपरा बरेच वेळा परंपरेतले वैद्य असण्यामध्ये एक जो धोका असतो की आपण त्या परंपरेतलेच एक फक्त पायीक होत राहतो आणि फक्त त्याच गोष्टी पुढे चालवत राहतो असं काही वेळा धोका राहतो. परंतु अजितच्या बाबतीत असं आहे की त्यांनी ती परंपरा टिकवत असतानाच स्वतःची स्वतंत्र ओळखही सिद्ध केलेली आहे. अत्यंत मृदुभाषी, मितभाषी, हसतमुख आणि यशस्वी चिकित्सक म्हणून पुण्यातील रुग्णांना तो परिचित आहे. माधव विधान हा त्याचा लाडका ग्रंथ आहे. आपण सगळे चरक किंवा वाघवट जेव्हा जेव्हा उघडतो तेव्हा मला आठवण येते की अशा प्रकारचा रुग्ण अजित समोर आला तर तो काय करेल तर माधव विधान उघडेल. आणि मला त्याच वेळी मामांचीही आठवण येते की दृष्टी खूप मंद झाली असतानाही खूप मोठ्या दिसणाऱ्या भिंगातून मी अगदी काही अल्पकाळ मामांच्या बरोबर काम केलं आहे. तर मला आठवतं की मामा म्हणायचं तर माधव विधानातलं ग्रहणी विधानाचा अमुक श्लोक काय हां बघू माझ्या समोर ते मामा असं ते भिंग लावून वाचत असत आणि त्या श्लोकातनं काय त्यांना म्हणायचं आहे असं मला सांगत असत. तर ही माधव विधानाची परंपरा त्यांच्या घराण्यातली चालू आहे. माधव विधान हा त्याचा अतिशय लाडका ग्रंथ आहे. दोषदृष्टी ही भवेद वैद्या ही जी जोशी परंपरेतील परत गोष्ट आहे ती ही
अजितच्या चिकित्सेमध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्णरित्या सापडते. दोषांच्या गुणांचा सखोल विचार रुग्णाचं निदान करताना केलेला सापडतो. रुग्णाचं निदान म्हणजे रोगाचं निदान आणि रोगाच्या अवस्था यांच्या मुळापर्यंत नेणारा ग्रंथाभ्यास हे अजितच्या चिकित्सेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. केस पेपर बघितलात तर एक पोस्ट कार्डाच्या साईजचा, आताचं मला माहिती नाही पण पोस्ट कार्डाच्या साईजचा एक केस पेपर ज्याच्यावर रुग्णाचं नाव, व्याधीचं नाव आणि चिकित्सा, इतकं परफेक्ट निदानापर्यंत पोहोचू शकणं हे संपूर्ण रुग्णाचं त्याने सांगितलेलं सगळं ऐकल्यानंतर इतक्या केवळ व्याधीनामापर्यंत पोहोचू शकणं, इतका सूक्ष्म निदान करता येणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि मी म्हणलं तसं केवळ परंपरेतील योग पुढे वापरत राहणं हे तर करणं त्या परंपरेतलं कोणीही वैद्य करेल, परंतु त्या योगांचा अभ्यास करून काळानुरूप समोर येणाऱ्या रुग्णांनुरूप त्यांच्यामध्ये सापडणाऱ्या हेतूंनुरूप त्याच्यामध्ये बदल करणं, अभ्यासपूर्वक बदल करणं ही हातोटी त्याने साधलेली आहे. म्हणजे मला आठवतं मी मामांकडे जात असताना कंपिल्ल आणि अभिपत्तिकर असे काही ठोक फॉर्म्युले ज्याला आपण म्हणू अशा प्रकारचे वापरत असतात विरेचनासाठी, परंतु अजितने खूप अभ्यासपूर्वक अभिपत्तिकर हरितकी हे मी एकच उदाहरण देते, असे अनेक योग त्यांनी नंतर स्वतःच्या अभ्यासातून त्याच्यामध्ये बदल करत प्रयोगपूर्वक त्याच्यामध्ये बदल केले आणि वेगळे पायंडे हे पाडलेले आहेत. देशातच नव्हे तर परदेशातही आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार गेली अनेक वर्ष ते करत आहेत आणि आयुर्वेदाची व्याख्यानं आणि चिकित्सा ही तिथे जाऊन देत असतात. एक सामाजिक उत्तरदायित्वाचा भागही जोशी परंपरेतूनच त्यांच्याकडे आलेला आहे आणि तो ते अगदी समर्थपणे निभावत आहेत. शनिवार पेठेतील कैलासाचे मुकुंदराव लेले स्मृती चिकित्सालयामध्ये गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ ते मानद चिकित्सक म्हणून आहेत. नानद रुग्णालयातल्या पंचकर्म विभागातही ते मानद चिकित्सक म्हणून काम करत होते. अनेक वर्ष आयुर्वेद व्यासपीठच्या पुणे शाखेचं उपाध्यक्षपदही त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि मला आठवतं धन्वंतरी सभागृहाच्या इमारतीचं बांधकाम ज्या काळी झालं त्या काळामध्ये मामा तेव्हा होते, स्वतःचं घर बांधत असताना आपली स्वतःच्या आयुर्वेद शास्त्रावरची निष्ठा, त्या शास्त्राचा प्रचार प्रसार व्हावा याची जी तळमळ आहे, या सगळ्यांच्या मधून आलेला जो विचार होता की स्वतःचं घर बांधत असताना त्याचा पूर्ण तळमजला त्यांनी धन्वंतरी सभागृह या नावानेच बांधत असतानाच आधी दूरदृष्टीने बांधला आणि ते सभागृह तेव्हापासून ते आज तागायत आयुर्वेदाच्या सर्व कामांसाठी, सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी निःशुल्कपणे अजूनही दिलं जातं. म्हणजे मामांच्या नंतरही ही परंपरा अजित जोशींनी सांभाळलेली आहे. या सगळ्याकडे पाहता आजच्या कोल्हटकर सरांच्या स्मृतिदिनी यासारखा उत्तम वक्ता आपल्याला खरोखरी दुर्लभ होता असं मला वाटतं. या सगळ्याचा त्यांच्या या आता मी बोललेल्या सगळ्या अभ्यासाचा आणि परिश्रमाचा सगळा अनुभव नमस्कार. आयुर्वेदोपदेशेषु विधेया परमादरा. धन्यवाद वैद्य स्वाती. आज थोडंसं उशीर झालेला असताना सुद्धा अधिक विस्तृतरित्या माझा परिचय करून दिल्याबद्दल खरं काही गोष्टी आपल्या कधी चर्चेत किंवा अशा आलेल्या नव्हत्या, पण तरीसुद्धा तुम्ही ह्याबद्दल असं काही माझ्याबद्दल माहिती स्मृतीमध्ये ठेवलेली आहे. साहजिकच एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल जेव्हा इतक्या पर्सनलाइज लेवलवरून काही गोष्टी लक्षात ठेवते तेव्हा साहजिकच त्या व्यक्तीला स्वतःबद्दल असं काहीतरी मोठं झाल्यासारखं वाटतं आणि तसा अनुभव मला आत्ता दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद. आज इथे जमलेले माझ्याहून ज्येष्ठ असणारे वैद्य गाडगीळ, वैद्य परांजपे, माझ्याबरोबर समध्यायी किंवा माझ्या थोडंसं 2-4 वर्ष पुढे मागे असणारे इतर माझे मित्र, थोडेसे माझ्यापेक्षा अधिक ज्युनियर असणारे माझे कर्मसंगी वैद्य किंवा विद्यार्थी वर्ग, आज या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आज आपल्यासमोर मी उदरासंबंधी काही माझे विचार मांडायला उभा आहे. ही संधी मला दिली याबद्दल प्रथमतः
संयोजकांचे औपचारिक आभार मानतो. खरं म्हणजे औपचारिकताच ही असायला पाहिजे, कारण मी त्यांच्या घरातलाच एक माणूस आहे. मूलतः वैद्य कोल्हटकर सर यांच्याशी एक गुरु शिष्य या अशा अर्थाने माझा काही संबंध असा काही विशेष आला नाही, कारण माझे वडील यांच्याबरोबर मला बऱ्याच वेळेला मी विद्यार्थी असताना राहावं लागायचं. परंतु अनेक वेळेला कोल्हटकर सरांची काही व्याख्यानं ऐकण्याचा योग आला आणि त्याच्यापेक्षा सुद्धा माझ्या दृष्टीने वैद्य कोल्हटकरांची खरी ओळख मला झाली ती त्यांच्या व्यक्तिगत चर्चेतून किंवा संभाषणातून. बरेच वेळेला आमच्याकडे कुणी जर ज्येष्ठ वैद्य पुण्याबाहेरील जर राहायला आले असतील तर वैद्य कोल्हटकर त्यावेळेला आवर्जून त्यांना भेटायला यायचे. बऱ्याच वेळेला ही वेळ एकतर दुपारची जेवायच्या वेळची असायची किंवा रात्री त्यांचा दवाखाना संपल्यानंतर रात्री 10, 10:30, 11 नंतरची असायची. आणि मग त्यानंतर माझे वडील कोल्हटकर सर किंवा बाहेरून आलेले कोण ज्येष्ठ वैद्य असतील त्यांची चर्चासत्र चालायचं. विषय अर्थातच आयुर्वेदाचं जास्तीत जास्ती समाजामध्ये किंवा एकूण टर्नओव्हर कसा वाढेल किंवा आपली स्वतःची एकूण आयुर्वेदाची त्याच्या अनुषंगाने प्रगती कशी होईल असा स्वरूपाचा असायचा. मला एक त्या बाबतीत कोल्हटकर सरांची एक 2-3 वैशिष्ट्ये सांगितली. त्यांच्या अध्ययन कौशल्याबद्दल बोलणारे अनेक लोक असतील. त्याच्यात थोडंसं आणखीन एक वेगळ्या आस्पेक्टनी मी एक त्यांच्याविषयी इनपुट देतो. विशेषतः इतर अनेक वैद्यांबरोबर चर्चा करण्यापेक्षा वैद्य अंतरकर म्हणून एक मुंबईचे वैद्य होते. पोद्दार कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणूनही काम करत असत काय चिकित्सा विभागात. ते बऱ्याच वेळेला आमच्या घरी यायचे, त्यावेळेला कोल्हटकर त्यांना भेटायला यायचे. मी त्यांची आठवणी याच्यासाठी सांगतो की एकाच आयुर्वेदाच्या तंबूमध्ये राहून किंवा आयुर्वेद सेक्टरमध्ये असणाऱ्या दोघांची मूलतः प्रकृती ज्याला आपण वैचारिक ठेवण किंवा थिंक टँक म्हणतो हा खूप भिन्न स्वरूपाचा होता. वैद्य अंतरकर हे पूर्णतः आयुर्वेदीय व्यावसायिक होते. पूर्ण फक्त आयुर्वेदाच्या औषधांचाच त्यांच्या व्यवसायामध्ये वापर करायचे. वैद्य कोल्हटकरही त्याच पठडीतले होते किंवा त्याच दृष्टीने प्रयत्नशील किंवा विचारधारा तीच जपणूक ठेवणारे असे होते. परंतु त्यांच्या चर्चेमधनं जेव्हा मी विद्यार्थी किंवा एक बाजूला बसून त्यांच्या दोघांच्या चर्चा ऐकण्याचं श्रवणसूख मला अनेक वेळेला मिळालेलं आहे. त्यातनं एक फरक मला नेमका जाणवायचा की वैद्य अंतरकर हे मुंबईसारख्या ठिकाणी एका मोठ्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे असत. साहजिकच त्यांचा जो एक थिंक टँक होता तो जनसामान्यांसाठी आयुर्वेद असा होता की आयुर्वेदामधनं सामान्यत्व शोधून सामान्य नियम काय करून ते एकदा आपल्याला इम्प्लिमेंट केले की त्याचं काहीतरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा वापर झाला पाहिजे आणि त्यासाठी असे काही सामान्य नियम आपण बनवले पाहिजे. कारण साहजिक आहे की ते ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी किंवा एकूण मूळ ते सरकारी रुग्णालय, सरकारी कॉलेज, आपल्याला माहिती आहे की एकदा सरकारी ह्याची गव्हर्नन्सची जी सिस्टीम असते एकदा तो नियम बनला की तो नियम बनून जातो, मग तो पुन्हा बदलता येणं कठीण आहे. आणि मग त्या नियमाला अपवाद असणं किंवा त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही थोडंसं कमी जास्ती रिलॅक्सेशन करणं हे सहसा शक्य होत नाही. एकदा तो नियम ठरला की नियम ठरला. 18 वर्ष झाली की सज्ञान असा एकदा सरकारी नियम ठरला की 17 वर्ष पूर्ण 360 किंवा 363 दिवसाचं वय असणारा मनुष्यही अज्ञानी असू शकतो हे त्या नियमाप्रमाणे ठरतं. सो अशा अर्थाने त्या एकदा का सिस्टीममध्ये गेले मोल्ड झालेला जो मनुष्य आहे त्याची एक विचारधारा ही नक्की वेगळी असू शकते. आणि त्याच्या अगेन्स्ट कोल्हटकर सर हे आयुर्वेदाचं जे वैशिष्ट्य आहे की व्यक्तिगत निदान, की प्रत्येक पुरुषम वीक्षक, की प्रत्येक व्यक्तीचा अनेक तऱ्हेने विचार करून निदान करताना चिकित्सा करताना आपण विचार केला पाहिजे. आणि त्यावेळेला त्या दोघांचे जे काही चर्चा काही वेळेला वादविवाद व्हायचे त्याचं श्रवणसुख ऐकताना मला असं निश्चित जाणवतं की कोल्हटकर सरांचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांचं म्हणणंही खरं आहे असं वाटायचं. वैद्य अंतरकरांचं म्हणणं तेही त्यांच्या मत अतिशय ठशीवपणाने सांगायचं आणि ते ऐकल्यानंतर त्यांचं मतही बरोबर आहे असं वाटायचं. यातनं आमच्यासारख्या त्यावेळेच्या म्हणजे लोकांचा फायदा असा झाला की ते निव्वळ श्रवणसुखातून शिकत गेले की नेमकं आयुर्वेद हा जनसामान्यांसाठी कधी वापरायचा आणि जिथे खरोखरच आयुर्वेदाचं हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक व्यक्तीच्या शेवटच्या अंशापर्यंत त्याचं निदान चिकित्सेतली वैशिष्ट्य आपल्याला दाखवता आली पाहिजे. सर्वांशाने तो आयुर्वेदाचा विचार कसा झाला पाहिजे हाही एक विचार किंवा घाटणी
ही महत्त्वाची आहे हेही ठसलं. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या लोकसंख्येला न्याय देता किंवा एखाद्या मोठ्या जनसमूहाला आयुर्वेदाचा फायदा करून देता, त्यावेळी मात्र त्यातलं सामान्यत्व, ज्या गोष्टीसाठी तुम्ही तो आयुर्वेद वापरत आहात त्याच्यातला सामान्यत्वाचा अंश किती आहे आणि तो किती लोकांना ॲप्लिकेबल ठरतो आणि त्याच्यातच व्यवहाराला वापरायला सुटसुटीत अशी त्यातली कुठली गोष्ट आपल्याला करता येऊ शकेल तेवढ्याच मर्यादेपर्यंत आयुर्वेद वापरावा. निदान एका मर्यादेपर्यंत अधिक मोठ्या समूहाला आपल्याला त्याचा फायदा करून देता येतो, हा विचारही त्याच्यातनं पक्का असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी प्रत्येक व्यक्तीचा थिंक टँक वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तींनी आपापल्या प्रेरणा घेऊन अनुभवातून अशी काही मतं बनत असतात. परंतु मला असं वाटतं की ह्या बाबतीत कोणाचंच दुमत नसावं की आयुर्वेदाचं एकूण व्यवहार हा अधिकाधिक लोकाभिमुख जगमान्य कसा होईल याबद्दल कोलटकर सरांना जी तळमळ होती त्याला मात्र दुसऱ्या कशाची तोड नाही किंवा उपमा देता येणार नाही. या बाबतीत मात्र कोणाचंही दुमत नसावं. या बाबतीत मला कोलटकर सरांची खरोखरच ज्याला आपण कपॅसिटी टू लिसन, दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेण्याची जी क्षमता आहे त्या बाबतीत मला खरोखरच एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळं वाटलं की काही वेळेला त्यांच्या मताच्या विरुद्ध मत सुद्धा अंतर्कर सांगायचे. कोलटकरांना कदाचित मनापासून ते पटत नसेलही, पण त्यावेळेला त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांच्या दृष्टिकोनातून आपण समजून घेतलं पाहिजे हा त्यांचा प्रयत्न त्यावेळेला जरूर असायचा. मला एक उदाहरण आठवतं की आपल्याला हे माहिती आहे, रोमिओ ज्युलियट हे उदाहरण माहिती आहे. त्यात एकाने कुठल्या तरी कवीने असं वाक्य म्हटलेलं आहे की ती ज्युलियट जी होती ती ॲक्च्युली दिसायला खूप चांगली होती असं नव्हे, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्युलियटला रोमिओच्या नजरेतनं पहा म्हणजे तुम्हाला ती सुंदर दिसेल, असं एका कुठल्या तरी लेखकाने वाक्य म्हटलं. तसं कोलटकर सरांचं जरी मला ते मत पटलं नाही, माझं मत जरी त्याच्या विरुद्ध असलं तरी सुद्धा आत्ता तुमचं जे काही म्हणणं आहे ते मी तुमच्या दृष्टिकोनातून आता करतो आणि त्याबाबत त्यांचा तो प्रयत्न जरूर असायचा आणि त्याबद्दल त्यांच्या काही मतामध्ये कदाचित बदल कालांतराने निश्चित ते करून घेण्याची तेवढी लवचिकता, मानसिकता ही त्यांची असायची. पुढच्या वेळेला बोलल्यानंतर ते जरूर ते सांगायचे की बा नाही मी आता ह्या दृष्टीने असा थोडासा वेगळा विचार करायला लागलेलो आहे. तर अशा यानंतर आपण आता आज मूळ विषयाकडे वळूया. आज थोडंसं त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने आपण जमलेलो, त्यामुळे मला असं वाटतं की हे माझं कर्तव्य की त्यांच्याविषयी काही 2 आठवणी किंवा आपल्याबरोबर शेअर कराव्यात. आज मला ज्या विषयासाठी संयोजकांनी इथे हे करायला उभं केलेलं आहे तो म्हणजे उदर. आपल्या सर्वांना माहिती आहे मी काही असं खूप मोठं ग्रंथांतरी हे करणार नाही. खरं तर मी कॉलेजमध्ये नियमितपणे शिकवणारा एखादा शिक्षकही नाही, त्यामुळे कदाचित माझ्या आजच्या विवेचनामध्ये बोलण्यामध्ये तुम्हाला ती उणीवही जाणवेल की एखाद्या सराईत किंवा कौशल्यपूर्ण अशा स्वरूपाचं विवेचन एखाद्या कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाला कसं आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून देण्यासाठी लागणारी एक प्रभावी भाषाशैली जी आत्मसात होते आपोआप सरावाने, तशी काही माझ्याकडे नाही. मी एक सामान्य चिकित्सकाच्या दृष्टिकोनातूनच आज तुमच्यासमोर बोलायला उभा आहे. आज जे काही उदरासंबंधी माझं जे काही ज्ञान मुळातलं जे आहे त्यांनी मगाशी वैद्य कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे माझे आजोबा गणेशशास्त्री जोशी यांचाही उदरचिकित्सेमध्ये ते ख्यातनाम होते. माझे वडील चंद्रशेखर जोशी हेही उदरचिकित्सेमध्ये ख्यातनाम होते आणि त्यांच्या दोघांच्याही पूर्ण आयुष्यातनं आलेल्या अनेक गोष्टी ज्या मला काही सुरुवातीच्या काळात मिळाल्या आणि त्याच्यामुळेच या बाबतीत काहीतरी आज बोलायला मी उभा करण्याचं धारिष्ट्य करू शकतो याची मला पूर्ण जाणीव आहे. आज उदरासंबंधी जेव्हा आपण बोलायला गेलो त्यावेळेला मी सुरुवातीसच थोडंसं माझ्या व्याख्यानातल्या किंवा विषयाच्या मर्यादा तुम्हाला सुरुवातीसच सांगतो. मुख्यतः कायचिकित्सकाच्या दृष्टीने जे उदराच्या ज्या काही वेगवेगळ्या अवस्था आहेत त्यासंबंधी आज मी मुख्य बोलणार आहे. मुख्यतः उदराचे अन्य 2 जे विधिभेद आहेत, छिद्रोदर आणि बद्धउदर, खरं तर उदराची सामान्य संप्राप्ती जी सांगितलेली आहे त्याचा या 2 प्रकारांशी खरं खूप प्रमाणात काही संबंध आहे. प्रत्येक वेळेला दिसतो असं नाही. मुख्यतः हे जे 2 प्रकार आहेत छिद्रोदर आणि बद्धउदर हे खरं तर शल्यचिकित्सेची अपेक्षा ठेवणारे आहेत आणि इतर अन्य जे प्रकार आहेत उदराचे ते मुख्यतः कायचिकित्सकाच्या अधिकाराखाली येणार आहेत. म्हणजे वातोदर, पित्तोदर वगैरे वगैरे हे जे आहेत यकृत जाल्योदर, प्लिहोदर हे मुख्यतः कायचिकित्सकाच्या आधिपत्याखाली किंवा अधिकारामध्ये येतात.
त्यामुळे आज मी विषयाची मर्यादा घालून घेताना हे जरूर सांगतो की मुख्यतः काळी चिकित्सकाच्या अधिकाराखाली येणारे जे उदर ही अवस्था आहे त्यासंबंधी मी बोलणार आहे. उदरासंबंधी जेव्हा आपण बोलायला लागतो त्यावेळेला पहिल्यांदा थोडंसं मला असं वाटतं की उदर हा म्हटलं तर दुर्धर व्याधी पण आहे. अष्टौ महागदांमध्ये उदराचा समावेश केला गेलेला आहे. म्हटलं तर ते काही रुग्णांमध्ये बरं झालेलंही दिसतं. त्यामुळे जसं प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते, प्रत्येक व्यक्तीत घडणारा तो रोग वेगवेगळा असतो, तसं आपण एकच कुठलाही व्याधी त्याची तीव्रता हे थोडंसं नंबर लाईनसारखं मार्क करायला गेला 0, 1, 2, 3, 4, 10, 12 काय आणखीन, तसं कुठलाही व्याधी जसा मृदू स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा, दारुण स्वरूपाचा वेगवेगळ्या स्तरावर तो अभिव्यक्त होताना दिसतो. त्याच्या अभिव्यक्तीमध्ये अनेक वेगवेगळे फॅक्टर्स इन्व्हॉल्व झालेले असतात की जे आयुर्वेदाने दुष्यम, देशम, बलम, कालम वगैरे इत्यादी याच्यात सांगितलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक होऊन शेवटी त्या रोगाची अभिव्यक्ती होते. त्यामुळे काही रुग्णांमध्ये उदर हे साध्य होताना दिसतं, काही रुग्णांमध्ये कदाचित ते व्याप्य होत ठरताना दिसेल, काही रुग्णांमध्ये ते असाध्य किंवा रिष्ट स्वरूपात असंही होताना दिसेल. सर्वसामान्यपणे जर त्याच्यातनं अनेक रुग्णांचा अनुभव घेतल्यानंतर काही एक सामान्य नियम जर बनवायचा ठरला तर मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे वय वर्ष 60 किंवा त्याच्या आत असणारे उदराचा जो रुग्ण असतो, सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष जलसंचिती होऊन 1 वर्षापेक्षा कमी काळ झालेला आहे आणि अन्य काही विशेष उपद्रव त्याच्यामध्ये झालेले नाही आहे, अशा मुख्यतः गृहिणी, पांडू अशा यांचा उदरक स्वरूपात जरी तो झालेला असला तरीसुद्धा ह्या जर 2 कंडिशन्स चांगल्या असतील, आपल्या फेवरमध्ये असतील, तर सर्वसाधारणपणे तो रुग्ण बरा होतो असं समजायला काही हरकत नाही. त्याचा 1 वर्षापेक्षा अधिक जीर्ण झालेलं उदर आहे किंवा वय वर्ष 60-65 पेक्षा अधिक वय आहे. तसंच त्याचं जे मूलभूत कारण जे आहे त्याच्यामध्ये विशेषतः आजकाल तर ह्याचं प्रमाण अधिक वाढलेलं दिसतं. कॅन्सर या विकाराचा नंतरचा एक टप्पा म्हणून त्या कॅन्सरचा प्रसार यकृतामध्ये झालेला आहे आणि त्या यकृताचं कार्य मंदावून त्याची जलोदरामध्ये परिणती झालेली आहे. अशी जर अवस्था असेल तर साहजिक आहे अशा उदरामध्ये आपल्याला निव्वळ लाक्षणिक उपचार देता येतो. ते उदर काही बरं होण्याच्या दृष्टीने चिकित्सकांनी मनात कुठेही कल्पना देऊ नये. कदाचित रुग्णाला सांगताना त्याला सांगावं की तुला खूप चांगलं होणार आहे, बरं वाटणार आहे. त्याच्या नातेवाईकांना मात्र त्याची कल्पना द्यावी की हे काही बरं होण्यातलं नाही आहे आणि चिकित्सकांनी स्वतःही मनातनं कल्पना ठेवायला की कुठल्या मर्यादेपर्यंत आपण हे करू शकतो. तसंच त्याच्याबरोबर आणखीन एक क्षयरोगातनं जर उत्पन्न झालेलं असेल, अर्थात तसे प्रकार असे उदरी रुग्ण आपल्याकडे गेल्या काही वर्षामध्ये तर खूप कमी प्रमाणात येताना दिसतात. कारण बऱ्याच वेळेला रुग्ण असे हे एकदा ते निदान झालं क्षयरोगाचं की आधुनिक चिकित्सा घ्यायलाच त्यांचा प्रेफरन्स असतो आणि आपण ते असं काही रुग्णाला सांगू शकत नाही. शेवटी तो एकदा का रुग्ण दवाखान्यात चिकित्सा करून घेण्यासाठी आल्यावर मग त्याच्यावर आपला अधिकार आहे. पण जेव्हा रुग्ण बाहेरच्या जगात असतो तेव्हा त्यांनी कोणाकडे जावं हे आपण काही सांगू शकत नाही. पण तरीसुद्धा काही रुग्ण असे निश्चित आलेले आहेत, पण मुख्यतः ती त्यांची आधुनिक चिकित्सा चालू ठेवून काही रुग्णांमध्ये असं दिसतं की त्या चिकित्सेचं सहत्व काही रुग्णांमध्ये दिसत नाही. म्हणजे ती जी काही AKT ज्याला आपण म्हणतो अँटी ट्युबरक्युलर लाईन ऑफ ट्रीटमेंट, त्याच्यातली जी औषधं आहेत त्यांनी पुन्हा त्याचे स्वतःचे काही विषाक्ततेचे परिणाम आहेत ते पुन्हा यकृतावर होतात आणि यकृतामध्ये काही बिघाड होतो. त्याचं कदाचित बिलिरुबिन वाढतं किंवा आणखी हिमोग्लोबिन डिप्रेस होतं, प्लेटलेट काउंट कमी होतो, अशा स्वरूपाचे अनेक वेगवेगळे उपद्रव होतात. तर त्या चिकित्सेचा यकृतावर विषाक्ततेचा परिणाम कमी व्हावा म्हणून चिकित्सा करून घेण्यासाठी मात्र असे काही लोक जरूर येतात की आमच्या क्षयरोगाचं ते 6 महिने औषध चालू ठेवायला आम्हाला आवश्यकता वाटते, आम्ही ठेवणार आहोत, पण त्याचे आम्हाला काही दुष्परिणाम होत आहेत आणि ते दुष्परिणाम कमी होण्यासाठी तुमच्याकडे जर काही औषधं असतील तर त्याच्याबरोबरीनं ती आम्ही घेऊ. परंतु स्वतंत्ररित्या निव्वळ एकदा का क्षयरोगाचं निदान झालेलं आहे आणि स्वतंत्ररित्या तो आयुर्वेदिक चिकित्सकाकडे म्हणजे माझ्याकडे तो काही रुग्ण पूर्ण बरा झालेला आहे असं काही माझा अनुभव नाही. त्यामुळे एक सामान्य नियम म्हणून सुद्धा असं आपण बनवायला हरकत नाही. माझ्यापुरता मी बनवला म्हणजे सगळ्यांनी तो स्वीकारावा असंही माझं म्हणणं नाही. परंतु माझा अनुभव असा की क्षयरोगातनं असं जर उदर उत्पन्न झालेलं असेल तर त्याच्या साध्यासाध्यतेविषयी सुद्धा वैज्ञानिक निश्चितपणाने आपल्या डोक्यात कल्पना ठेवायला हवी की हा काही फारसा आपल्या हाती लागेल किंवा आपल्याकडे तो टिकून राहील असं नव्हे.
याच्या व्यतिरिक्त असे काही छोटे छोटे बरे मूळ कारणं आधुनिक वैद्यकांनी सांगितलेली आहेत. असेही काही रुग्ण आपल्याकडे येतात. विशेषतः हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी हे जे 2 प्रकार डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्यातनं जर प्रत्येक वेळेला उदर निर्माण होतच असं नव्हे, परंतु एखादा रुग्ण जर हेपॅटायटिस सी पॉझिटिव्ह आहे आणि कालांतराने त्याला जर जलदर उत्पन्न झालेलं असेल तरी असं उदर रुग्ण माझ्याकडे काही बरा झाल्याचा माझा अनुभव नाही. अर्थात म्हणलं जसं की असे रुग्ण आत्तापर्यंत माझ्याकडे काही संख्येने खूप आलेले आहेत असं नाही. 1, 2, 3, 4 अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्या इतकंच त्यांची संख्या असेल. आणि त्या रुग्णांमध्ये सुद्धा काही फारसा उपशय मी देऊ शकलो असं नव्हे, हे मात्र मी प्रामाणिकपणाने सांगतो. त्याच्याबरोबर आणखीन 1-2 प्रकार असे येतात की काही रुग्णांमध्ये नेमकं कारण कळत नाही. आजकाल खरं तर त्या बाबतीत आपण खूप कॉशियस राहायला पाहिजे. यकृतामध्ये तांबराचे म्हणजे कॉपर डिपॉझिशन झालेलं आहे. खरं तर त्याचा रुग्णाचा इतिहास असे 2-3 रुग्ण माझ्याकडे आत्तापर्यंत आलेले आहेत. त्या रुग्णांनी असं काही इतर अन्य कुपथ्य केलेलं आहे, असा काही विशेष इतिहास मिळालेला नाही. आजकाल जी बाहेरच्या जगात खूप आरडाओरड होते की बरेच लोक चुकीच्या पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधं घेतात आणि त्या ताम्रभस्माचा काहीतरी चुकीचा वाईट परिणाम होऊन त्यांच्या शरीरामध्ये तांब्र साठू शकतं. तसंही काही त्या रुग्णांमध्ये काही आयुर्वेदिक औषधं इव्हन मुळात तो खूप दिवस घेत होता असंही काही इतिहास आढळला असंही नाही. सो नेमकं काय कारणाने यकृतामध्ये त्या तांबराचं प्रमाण वाढलं किंवा रक्तामध्ये कॉपरचं प्रमाण वाढलं याच्याबद्दल असं निश्चित काहीच अनुमान करता येत नाही. परंतु त्यांच्या सिरम रिपोर्टमध्ये मात्र ते असं रुग्ण घेऊन येतात किंवा असं कॉपर वाढलेलं आहे, त्याची काहीतरी एक सिम्प्टोमॅटिक अर्थात त्याच्यासाठी क्युरेटिव्ह बरं करणारं औषध आधुनिक चिकित्सेमध्ये पण नाही. पण आमची ती काहीतरी ते काही गॅस्ट्रोएंट्रोलॉजी जी काही ट्रीटमेंट देतो ती चालू आहे. तुमच्याकडे काही चिकित्सा असेल तर तीही आम्ही घ्यायला तयार आहोत. अशा कारणासाठी पण असे 2-3 रुग्ण आले, पण त्यांच्या बाबतीतही काही फार मोठा चांगल्या स्वरूपाचा उपशय देता आला असं नव्हे. त्यामुळे साध्यासाध्यतेच्या दृष्टीने हे अशा स्वरूपाचे रुग्ण हे असाध्य असतात, हेही चिकित्सकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की बरेच वेळेला चिकित्सक आयुर्वेदीय आपण बोलताना एखाद्या गोष्टीमध्ये जिथे जिथे उपयोग होतो अशा ठिकाणी आपण खूप चांगल्या पद्धतीने किंवा थोड्याशा लाऊड टोनमध्ये बोलतो. पण शेवटी आपल्याला काही वेळेला मर्यादा जिथे सापडतात हे देखील आयुर्वेदीय चिकित्सकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते प्रामाणिकपणाने सांगितलं पाहिजे. कारण चरकांनी सुद्धा सांगताना प्रत्येक रुग्ण तुमच्याकडे आलेला बरा करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे असं चरकांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं नाही. चरकांनी एक नियम असा सांगितलेला आहे, साध्यासाध्य विभागज्ञ ज्ञानपूर्वक चिकित्सका, की शेवटी तुमच्याकडे रुग्ण आला की तो साध्य आहे का असाध्य आहे हे वैद्यांनी पहिल्यांदा ठरवायला हवं. आणि अशा दृष्टीने मला असं वाटतं की कुठल्याही विषयावर जेव्हा आपण बोलू किंवा जेव्हा एखाद्या विषयावरचा सेमिनार चर्चासत्र असेल त्यावेळेला वैद्यांकडनं असाही प्रयत्न झाला पाहिजे की कुठल्या बाबतीत आयुर्वेदाला किंवा माझ्या कौशल्याला, माझ्या आयुर्वेदाच्या ज्ञानाला स्कोप मला कुठे जाणवला आणि त्याच्याबरोबर माझ्या आयुर्वेदाच्या ज्ञानाला मला मर्यादा कुठे जाणवल्या, अशा दोन्ही स्वरूपात बोललं तर मला असं वाटतं की त्या रोगाविषयी अधिक सर्वंकष माहिती नवीन लोकांकडे आपण संक्रमित करू शकू. उदराच्या बाबतीत चिकित्सेच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे की विरेचन चिकित्सा ही ग्रंथांतरी सांगितलेली आहे. अर्थात आपल्याकडे आलेला प्रत्येक रुग्ण याला विरेचनच दिलं पाहिजे किंवा विरेचनार्ह असतोच असंही नव्हे. बऱ्याच वेळेला असं असतं की विरेचनार्ह रुग्ण नसतो, भले त्याचं वय झालेलं असेल किंवा त्याचं शारीरिक बल हे तितकं तो दाखवत नसेल विरेचन सहन होईल. त्यामुळे हेही लक्षात ठेवलं पाहिजे की एकदा का उदर झालं आहे म्हणजे त्या प्रत्येक रुग्णाला विरेचन दिलंच पाहिजे असंही नाही. शेवटी विरेचनाचा विचार किंवा विरेचनाची अर्हता ठरवण्यासाठी मुळात त्या रुग्णाचं धातुबल किती आहे ह्याचा पहिल्यांदा वैद्याने विचार केला पाहिजे. सुश्रुतांनी एक छान सूत्र सांगितलेलं आहे. सूत्रस्थानात त्यांनी सांगितलेलं आहे की 2 प्रकारचे रुग्ण असतात, एक दोषदुर्बल रुग्ण आणि धातुदुर्बल रुग्ण. दोषदुर्बल रुग्ण म्हणजे मुळात त्याचं धातुबल चांगलं आहे, त्याची काम करण्याची क्षमता चांगली आहे आणि त्याच्याबरोबर दोषलक्षणं आहेत ती पण अधिक प्रभावक किंवा अधिक तीव्र स्वरूपात उत्पन्न झालेली आहे. म्हणजे एखाद्या झाडाला लागलेलं बांडगुळ कसं असतं तशा स्वरूपाची आपल्याला तुलना करता येईल. ते बांडगुळ आपण छाटून टाकलं की मुळातलं आतलं जे झाड असतं किंवा त्याचं जे खोड असतं ते चांगलं असतं. ते एकदा बांडगुळ छाटलं की पुन्हा ते झाड पुन्हा जोमाने वाढायला लागतं. दुसऱ्या प्रकारचे जे रुग्ण असतात
तर सुश्रुतांनी उल्लेख केल्याप्रमाणे धातू दुर्बळ रुग्ण, की ज्याच्यामध्ये आता त्या मूळ झाडाचं खोडच आता वठलेलं आहे किंवा जीर्ण झालेलं आहे किंवा दुबळं झालेलं आहे. अशा वेळेला मात्र त्या विरेचनाचा तिथे काही फारसा उपयोग होताना दिसतो असं नव्हे. हे चिकित्सकाचं वैशिष्ट्य आहे की चरकाने अशी अपेक्षाही व्यक्त केलेली आहे की जेव्हा तुम्ही शोधन चिकित्सा देता तेव्हा फक्त दोषांचा छेद होईल अशाच पद्धतीने तुम्ही ती चिकित्सा दिली पाहिजे. त्याबरोबर धातूंना कुठलीही हानी होता कामा नये अशी काळजी किंवा खबरदारी ही चिकित्सकांनी वेळोवेळी घेतली पाहिजे. हे टेक्निकली जरी खरं असलं तरी मला असं वाटतं की सुक्याबरोबर जसं ओलं जळतं अशी एक मराठीत म्हण आहे, तशी आपण अगदी पूर्णपणे काळजी घेतली तरी काही वेळेला जेव्हा आपण शोधनाचा जेव्हा वापर सातत्याने करतो, उदरामध्ये तर नित्यमेनं विरेचे असं सांगितलेलं आहे, म्हणजे निव्वळ विधीपूर्वक काही दिवस स्नेहन करा आणि मग एक दिवस त्याला विधीपूर्वक विरेचन द्या, मग पुन्हा संसर्जन क्रम करा, त्याची अपेक्षा तिथे नाही आहे. तिथे रोजच्या रोज थोडं थोडं स्नेहन तुम्ही दिलं पाहिजे. विशेषतः दुग्ध आहारावर ठेवणं हे एक प्रकारचं स्नेहनच केल्यासारखं होतं आणि त्याबरोबर रोज थोडं थोडं का होईना तुम्ही त्याला विरेचन दिलं पाहिजे. आणि अशासारख्या ठिकाणी तर चिकित्सकांनी ही खबरदारी अधिक घेतली पाहिजे की जसजसं विरेचनाने त्याचं शोधन होतं आहे त्याबरोबर त्याच्या मूळ शारीरिक बलाचा ऱ्हास तर होत नाही आहे ना, अशी जर शंका आली तर वैद्यांनी त्यावेळेला विरेचनाची तीव्रता कमी केली पाहिजे. प्रसंगी काही वेळा ते विरेचन थांबून निव्वळ रसायन चिकित्सेवर किंवा शमन चिकित्सेवरही आपण भर दिला पाहिजे. आपण जेव्हा विरेचनाचा विचार करतो त्यावेळेला थोडंसं विद्यार्थी वर्गांसाठी मी हे विवेचन करतो आहे. माझ्या बरोबरीच्या मित्रांना, ज्येष्ठ वैद्यांना याच्यात काही खरं सांगण्यासारखं आहे असं नाही आहे. जेव्हा आपण विरेचनाचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की एकूण 4 प्रकारचे अधोभाग हर मार्ग शारंगर संहितेमध्ये आलेले आहेत. हे 4 त्यांनी वेगवेगळे, ज्याला आपण एफिकसी म्हणतो किंवा परिणाम, हे 4 वेगवेगळी नावं किंवा कॅटेगरीज शारंगर संहितेमध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. ते कोणते? अधोभागाहार म्हणजे एक श्वसन, भेदन, अनुलोमन आणि विरेचन. थोडासा विद्यार्थी वर्गांना मी थोडा प्रश्न विचारतो. विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स कोणी असतील ते जरा हात वर करा कृपया. अच्छा, माझा तुम्हाला प्रश्न आहे की हे 4 तुम्ही कदाचित आत्तापर्यंत द्रव्यगुणामध्ये शिकलेले असाल, असा काही तुमच्या मनात विचार येतो का की हे 4 जे प्रकार सांगितलेले आहेत अधोभाग हर, हे 4 प्रकार का सांगितले? असा काही विशिष्ट निकषावर त्यांचं विभाजन केलं गेलेलं आहे का? एका पहाटे मला वाटलं ही 4 नावं असायला हवी म्हणून ते 4 वेगवेगळ्या कॅटेगरीज केल्या गेलेल्या आहेत, असा काही तुमचा विचार झालेला आहे का? हां, कार्याच्या वर हे 4 वर्ग केले गेलेले आहेत. तीव्रता म्हणजे कुठल्या आधारे ती मोजणार तुम्ही किंवा त्याचे निकष काय? मलाचा भेदन आणि दोषांना गती थोडंसं जरा अधिक समर्पक यायला हवं. एक लक्षात घ्या की एकदम 4 प्रकार असे न सांगता थोडंसं आपण हे समजून घेताना अशी एक पद्धत अवलंबली. चरकाने सांगितलं की विरेचन द्रव्य कशी कार्य करतात, तर निव्वळ ती तोंडाने घ्यायची आणि गुदमार्गातनं काहीतरी मलाबरोबर किंवा दोषांचं शोधन होणं एवढाच त्याच्यामध्ये अर्थ अभिप्रेत नाही. सिद्धिस्थानामध्ये आपण वाटलं तर पुन्हा एकदा उघडून बघावं की एकदा मुखावाटे घेतलेलं विरेचनाचं औषध त्यांच्या सूक्ष्म, उष्ण, तीक्ष्ण, व्यवहाय, विकासी या सर्व गुणांनी शरीरात ते पसरतं. शरीरात पसरलेल्या बाह्यरोगमार्ग आणि मध्यमरोगमार्गात पसरलेल्या दोषांना अणुप्रवण भावात, परिप्लवात असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. त्यांचे खंडशः तुकडे करून त्यांना पुन्हा कोष्ठात आणलं जातं आणि मग गुदमार्गाने ते बाहेर काढलं जातं. मला असं वाटतं की जेव्हा अशा स्वरूपाचं विरेचन चिकित्सेची अपेक्षा जेव्हा असते त्यावेळेला मला असं वाटतं की जे पहिले 2 वर्ग केले की एक म्हणजे दोषांचा पाक होऊन त्यांना शरीराबाहेर काढणं आणि दुसरं दोषांचा पाक न करता त्यांना शरीराबाहेर काढणं. म्हणजे एखाद्या वेळेला एखादा अनागत पाहुणा जो आहे त्याला तू का रे आलात
आत खोलीत का आलास, या खोलीत तुला यायला प्रवेश नाही आहे किंवा इथे तुझं काही व्हॅलिडिटी नाही आहे, चल बाहेर म्हणून त्याला नुसतं जोरजोराने किंवा धक्के मारून बाहेर ढकलून देणं. आणि एखाद्या पाहुण्याला, अनागत माणसाला, अरे तुझं इथे काही काम नाही आहे, तू कशासाठी इथे आलास असं त्याला समजावून त्याला स्वतःच्या यांनी किंवा काही प्रमाणात बलपूर्वक, परंतु त्याच्यामध्ये काही परिवर्तन करून, त्याच्यामध्ये काही बदल घडवून त्याला शरीराबाहेर काढणं. अशा 2 पद्धतीने हे अधोभाग घरं शोधून पहिल्यांदा समजून घ्या. लेवल 1, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्याचा कुठलाही पाप न करता जे करता आणि ती क्रिया फक्त बुधमार्गापुरतीच मर्यादित असते, तेव्हा त्यांनी संसन नाव दिलं. आणि ती क्रिया जेव्हा पूर्ण अन्न स्रोतस मुख्यतः यकृतापासून ती सुरुवात होऊन बुधमार्गाने ती केली, पूर्ण त्या ज्युरिडिक्शनमध्ये केली जाते. पण अर्थात इथेही त्या कुठल्याही स्वरूपाचं त्याच्यामध्ये परिवर्तन होणं अपेक्षित नाही, त्याचा पाप होत नाही. निव्वळ त्यांना ढकलून देणं हीच क्रिया, फक्त त्याचं ज्युरिडिक्शन हे वाढवलेलं आहे, तेव्हा त्या क्रियेला भेदन असं नाव दिलेलं आहे. उदाहरणार्थ कुटकी असं उदाहरण परीक्षेत उत्तर द्यायला म्हणून अगदी कॉमनली दिलं जातं. जेव्हा दोषांचा पाप करून काही हे अशा स्वरूपाच्या भावविशेष शरीराबाहेर काढले जातात आणि ही क्रिया मुख्यतः अन्नस्रोतसापुरती मर्यादित होते, तेव्हा त्याला अनुलोम हे नाव दिले गेलेलं आहे. त्याच्यामध्ये मात्र त्या पाक होणं ही प्रक्रिया अपेक्षित आहे. आणि हीच दोषांचा पाक होणं ही प्रक्रिया जेव्हा शरीरात सर्वत्र होते आणि पुन्हा त्या पाक झालेल्या दोषांना अन्नस्रोतसात आणून बाहेर काढलं जातं, त्यावेळेला त्याला विरेचन असं म्हटलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की विरेचन देताना हे सर्व सार्वदेहिक क्रिया अपेक्षित आहे, हे आपण जरूर लक्षात ठेवावं. आणि त्यासाठी उदरामध्ये लक्षणं जी असतात ती सार्वदेहिक पसरलेली जरी असतात तरी तिथे विरेचन ही क्रिया अधिक संयुक्तिक ठरते. खरं तर विरेचनाच का, म्हणजे तिथे बस्ती का नाही, वमन का नाही, अशा स्वरूपाचे सुद्धा काही मुद्दे तिथे आपल्याला आत्ता चर्चेला घेऊ शकतो. परंतु मला असं वाटतं की थोड्या वेळेअभावी त्याच्यामध्ये अधिक खोलात आपण जाऊ नये. चरकांनी किंवा वाग्भटांनी, ग्रंथकारांनी बस्तीनी उदराची तीव्रता वाढते, वमन तिथे अनार्ह का, कारण दोषांचा स्थानसंश्रय आमाशयामध्ये तिथे होत नाही, अशा स्वरूपाचे अनेक त्याचे पुरावे दिलेले आहेत. आणि त्यामुळे अन्वय आणि व्यतिरेक दोन्ही पद्धतीने जर विचार करता विरेचन चिकित्सा हीच तिथे योग्य असा आपण निर्णय करू शकतो. उदराचं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा सामान्य नियम बनवला गेला तर जेव्हा उदर उत्पन्न होतं याचाच अर्थ ते प्रभूत मात्रेत होतं, असा एक सामान्य नियम आपण घ्यायला हरकत नाही. दोष अतिमात्रोपचयात स्रोतसाम संनिरोधनात संभवंती उदर. एखादा ज्वर किंवा अतिसार, पांडू हा विकार कसा एखाद्या रुग्णामध्ये अल्पदोषांनी उत्पन्न होईल, एखाद्या रुग्णामध्ये मध्यम दोषांनी उत्पन्न होईल, एखाद्या रुग्णामध्ये प्रभूत तीव्र स्वरूपाच्या दोषांनी उत्पन्न होईल, तसं मात्र उदरामध्ये सामान्य नियम म्हणून आपल्याला नाही स्वीकारता. एकदा का उदर उत्पन्न झालेलं आहे म्हणजे उदराच्या ठिकाणी काही उच्छेद उत्पन्न झालेला आहे, तिथे आयतर दोष स्वरूपात किंवा जल स्वरूपात काही संचिती झालेली आहे, कारण ती शरीरातली सगळ्यात मोठी पोकळी आहे. पेरिटोनियल कॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो, तो मांसांतरम आगम्य कुक्षीरात्मा परिवर्ष, कुक्षीच्या ठिकाणी असणारे हे जे अवकाश आहे त्वग मांस अंतराल हे शरीरातल्या इतर ठिकाणी असणाऱ्या त्वग मांस अंतरालापेक्षा सगळ्यात मोठं अंतराल आहे. आणि ज्या अर्थी तिथे अशा स्वरूपाची काही जलसंचिती झालेली आहे, तिथे अशा स्वरूपाची काही दोषसंचिती, भावविशेषांची संचिती झालेली आहे, त्या अर्थी संप्राप्ती ही अल्पदोषांनी किंवा मध्यम दोषांनी घडलेली नाही, ती प्रभूत अशा दोषांनीच घडलेली आहे. आणि त्यामुळेच तत्राल्पे लंघनम पथ्यम मध्ये लंघन पाचनम प्रभूते शोधन, जेव्हा दोष हे प्रभूत अशा मात्रेत असतील त्यावेळेला शोधने अधिक इंडिकेट. आणि अशा अर्थाने उदरामध्ये विरेचन हे शोधन हे अधिक संयुक्तिक ठरतं, असा आपण सामान्य नियम बनवू शकतो. त्याच्यामध्ये आणखीन एक सूत्र बऱ्याच वेळेला सांगितलं जातं, खरं त्या विरेचनाशी थोडासा संबंध आहे म्हणून मी पुन्हा ते जाता जाता सांगतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं किंवा बरेच वक्तेसुद्धा बोलण्याचा संदर्भ देताना रोगा सर्वेपी मंदेग्न हा संदर्भ बऱ्याच वेळेला देतात. खरं आपण जेव्हा घाईत असतो किंवा चटकन एखादा रेफरन्स द्यायचा असतो तेव्हा पटकन हा रेफरन्स दिला, निव्वळ रोगा सर्वेपी एवढं म्हणून पुढे गेलो तरी चालू शकेल. परंतु हे जे सूत्र आलेलं आहे हे निव्वळ रोगा सर्वेपी मंदेग्न एवढाच त्याचा शब्दशः अर्थ घेऊन नाही सांगणार. संपूर्ण सूत्र असं आहे, रोगा सर्वेपी मंदेग्न सुतराम उदराणीतून
अजीर्णात मलिनश्च निर्जायन्ते मलसंचयात्. सो हे जे काही अग्निमान्य होतं की ज्याच्यामुळे त्या अग्निमान्यातून पुढे उदर उत्पन्न होणार आहे, ते अग्निमान्य उत्पन्न होण्यासाठी प्रीडिस्पोजल किंवा अधिक सुरुवातीचे घटक काय काय असतात, तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं अजीर्ण, मलिनश्च अन्य किंवा शरीरात होणारा मलसंचय, त्याच्यातनं पुढे ते अग्निमान्य होतं. म्हणजे एक लक्षात घ्या, ही जी शृंखला जी आहे ती शरीरात काही कारणाने पुन्हा पहिल्यांदा अजीर्ण होणार आहे, स्तोत्ररोध होणार आहे आणि त्यातून नंतर अग्निमान्य निर्माण होणार आहे आणि मग त्या अग्निमान्यातून हळूहळू पुढे आणखीन त्याची व्याप्ती वाढत 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 ज्युरिडिक्शन वाढत वाढत उदर उत्पन्न होणार आहे. आणि त्याच्यामुळे कुठली ना कुठली तरी पाचन चिकित्सा, स्तोत्ररोध कमी करणारी चिकित्सा हा एक या उदरातल्या चिकित्सेचा एक महत्त्वाचा भाग असतो. उदराची जेव्हा आपण चिकित्सा करायला सुरुवात करतो त्यावेळेला मला असं वाटतं की पिच्छावस्था आणि जातोदकावस्था या दोन अवस्थांचं ज्ञानही चिकित्सकाला होणं अपेक्षित आहे. पिच्छावस्था हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य. ह्याबाबत मी बऱ्याच आधुनिक वैद्यकातल्या चिकित्सकांची पण चर्चा केली आणि त्यांच्याकडे काही अशा स्वरूपाचा संदर्भ आहे का, त्याच्यामध्ये काही याविषयी काही अधिक माहिती आढळते का, अशा स्वरूपाची विचारणा केली. तर त्यांच्याकडे अशा स्वरूपाचा काही विशेष संदर्भ पिच्छावस्थेचं स्वतंत्ररित्या ज्ञान सांगितलेलं आहे असं काही नाही आहे. माझा अनुभव आत्तापर्यंत जवळजवळ 5 ते 6 रुग्णांमध्ये असा आहे. अर्थात असं रुग्ण बऱ्याच वेळेला पिच्छावस्थेतच आपल्याकडे येतातच असं नव्हे. मग अशी जो स्वाती कुलकर्णींनी उल्लेख केला की पिच्छावस्थेत जर रुग्ण आला आणि आपण त्याचं निदान करू शकलो तर चिकित्सेलाही आपल्याला लवकर सुरुवात करता येऊ शकेल आणि रुग्णाच्या दृष्टीने आपलं तर महत्त्व वाढेल, पण रुग्णाच्या दृष्टीने आयुर्वेदाचं महत्त्व पण वाढेल. अरे एक आयुर्वेदिक चिकित्सक अगोदर हे ओळखू शकतो की जे अन्य कोणी 10 लोक ओळखू शकले नाही. मी जी तुम्हाला ही सामान्य गोष्टी सांगतो, ह्या सगळ्या रुग्णांच्या बाबतीत हाच प्रकार घडलेला आहे की त्यावेळेला नेमका रुग्ण काही कारणाने दवाखान्यात आला, त्याचं पिच्छावस्थेचं निदान दवाखान्यात झालं, अशा स्वरूपाची शक्यता आहे असं त्याला सांगण्यातही आलं. अर्थातच त्यावेळेला रुग्णाचा विश्वास बसला नाही. आयुर्वेदिक चिकित्सक सांगतोय एक शक्यता गृहीत धरूया, पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे काहीतरी व्याधीचं गांभीर्य आहे, तर सेकंड ओपिनियन म्हणून आपण दुसरीकडे पण जाऊ म्हणून तो अन्य काही चिकित्सकांकडे गेला. त्या चिकित्सकांकडे त्यांनी त्यांचं संपूर्ण उदर परीक्षण केलं, अमुक तमुक सगळं झालं. छे तशी काही शक्यता नाही आहे असं सांगण्यात आलं. अधिक टू सेफर साईड म्हणून रुग्णांनी त्यावेळेला सोनोग्राफी पण करून घेतली. सोनोग्राफी पण नॉर्मल आली. मग त्यावेळेला साहजिकच रुग्ण म्हणला की तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण हे बघा हे सगळं सोनोग्राफीचा रिपोर्टही नॉर्मल आलेला आहे. मी सेकंड ओपिनियन घेतला, त्यांनी पण अशीच काही शक्यता आहे असं काही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे मी काही आत्ता तुमच्याकडे काही त्याची चिकित्सा पुढे घेण्यासाठी माझं फारसा मत पडत नाही आहे. मी त्यांना दरवेळी सांगितलं ठीक आहे तुमची मर्जी आहे. आणि कालांतराने 2 महिने 3 महिने झाल्यानंतर त्या पिच्छावस्थेची इच्छा हळूहळू विलयन होऊन त्याचं जेव्हा प्रत्यक्ष जलसंचयित फ्लुइड थ्री जेव्हा लागायला लागतो त्यावेळेला मात्र तो रुग्ण हे सगळे 4-5 रुग्ण हे त्यावेळेला ती गोष्ट लक्षात ठेवून पुन्हा माझ्याकडे परत आलेले आहे की अहो बरोबर आहे की तुम्ही 3 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं की अशी अशी भविष्यात जलसंचयित येण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला आम्ही ते मानलं नाही, परंतु आता आम्ही मानतो आणि आता काय तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आम्ही चिकित्सा करून घेण्यासाठी तयार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक आयुर्वेदाविषयी जनसामान्यांचं मत चांगलं व्हावं अशा दृष्टीने रुग्णाचा तुमच्यावरचाही विश्वास चांगला व्हावं, तुमचंही समाजात चांगलं नाव व्हावं या दृष्टीने पिच्छावस्थेचं जे ज्ञान आहे मंडलम उदरम अपगत राजिकम अशा स्वरूपाचं चरकाने वर्णन केलेलं आहे त्याचा जरूर अभ्यास करावा. त्याबरोबर 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की ज्या प्रत्यक्ष ग्रंथांतरी रेफरन्स आहेत पण ह्याच्या संदर्भात त्या आलेल्या नाही आहेत. बऱ्याच वेळेला असा जो रुग्ण येतो त्यावेळेला असं लक्षात येतं की त्याचा उदर उच्छेद झालेला असतो. त्यावेळेला अर्थात ती पिच्छा असते, प्रत्यक्ष जलसंचयित सोनोग्राफी पण डिटेक्ट होत नाही किंवा त्याला काही तो फ्लुइड थ्री पॉझिटिव्ह येतो असंही नाही. परंतु काही महिन्यांपासून त्या रुग्णाला वर्धमान अशा स्वरूपाचं अग्निमांद्य आणि दौर्बल्य ही 2 लक्षणं असतात. सो अशा वेळेला जर रुग्ण आला की तो म्हणतो की
निव्वळ काहीतरी किरकोळ कारणाने मी उपथ्याचं सेवन केलं आणि 1-2 दिवसापुरतं मला आघाण उत्पन्न झालं असं नाही आहे. गेले 2-3 आठवडे महिन्याभरापासून सातत्याने वरचेवर मला आघाण उत्पन्न होत आहे. गेल्या काही दिवसापासून मला भूकही कमी लागते, थकवाही खूप जाणवतोय. तर अशा वेळेला ती पिच्छावस्था नाही आहे ना, प्रत्येक वेळेला पिच्छावस्था निघेल असंही नाही, परंतु त्यावेळेला ती पिच्छावस्था नाही आहे ना, हे चिकित्सकांनी जरूर ध्यानात घेतलं पाहिजे किंवा त्या दृष्टीने परीक्षण केलं पाहिजे. कारण त्यामध्ये मुख्यतः सातत्याने असणारा नाभीचा जो आकार आहे ती उद्वृत्त नाभी असायला हवी. अन्य काही कारणाने जर नुसतंच उदरउच्छेद असेल तर नाभी काही त्यामध्ये तिथे आपल्याला तुम्हाला इव्हर्टेड दिसणार नाही आहे, ताणली गेलेली दिसणार नाही आहे. परंतु अशा स्वरूपाची पिच्छावस्थेचं जर अवस्था असेल तर काही प्रमाणात ती नाभी तिथे ताणली गेलेली आहे. आणि त्याच्याबरोबर एक लक्षण सरसकट सगळ्या रुग्णांमध्ये दिसतंच असं नव्हे, परंतु बऱ्याच रुग्णांमध्ये दिसतं ते म्हणजे त्या अग्निमांद्याबरोबर रुग्णाला सातत्याने स्वेदावरोध हे लक्षण सापडतं. काही विचक्षण रुग्ण असतात, हुशार रुग्ण असतात, त्यांच्यामध्ये त्यांना ते निरीक्षणात आलेलेही असतं, काही रुग्णांच्या लक्षात येत नाही. असंच एक रुग्ण जेव्हा असं इच्छावस्थेत आला तेव्हा त्याने आपणहून मला सांगितलं, तो ॲक्च्युली एप्रिल-मे महिना होता. त्याच्या एकूण तक्रारी सांगण्यानंतर तो मला म्हणला की बरं का तुम्हाला एक सांगतो, हा एप्रिल-मे महिना आहे, पण मला गेले काही दिवस झाले एप्रिल महिन्यात घाम जितका यायला हवा तेवढा काही येत नाही आहे मला घाम. सो एकूण परीक्षणानंतर उदरउच्छेद आहे, त्याला अग्निमांद्य आहे. माझं उदरवाच्या पिच्छावस्थेचं निदान अधिक पक्कं झालं. मी आधुनिक चिकित्सकांची सुद्धा अशा स्वरूपाचा स्वेदावरोध असतो का याविषयी चर्चा केली. त्यातल्या एका चिकित्सकाने फक्त माझं एकदा शंका निरसन केलं की होय तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बऱ्याच वेळेला शरीरामध्ये जेव्हा सोडियम रिटेन्शन व्हायला लागतं त्यावेळेला अशा स्वरूपाचं स्वेदावरोध हे लक्षण दिसतं. पण माझाही अनुभव असा आहे, मला हे ज्यांनी सांगितलं ते स्वतः मुंबई हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. साहजिकच त्यांचा अनुभव ह्या विषयातला अधिक होता. त्यामुळे ते मला म्हणले की माझा अनुभव असा आहे की आमच्याकडचे सुद्धा अनेक चिकित्सक यांच्याकडनं हे लक्षण दुर्लक्षिलं जातं. परंतु अशा स्वरूपाचं स्वेदावरोध दिसणं हे कदाचित काही रुग्णांमध्ये संभवतं आणि अशा वेळेला स्वेदन व्हायला लागणं रुग्णाला हाही एक निकष रुग्णाला उपशय मिळत चाललेला आहे, हळूहळू घाम यायला लागतोय असं जर लक्षण दिसलं तर तो उपशयाच्या दृष्टीने आपण मानलं पाहिजे. आणि ज्या वेळेला त्यांनी सोडियम रिटेन्शन होतं असा शब्दप्रयोग केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की चरकांनी उदराची जी संप्राप्ती सांगितलेली आहे त्या संप्राप्तीमध्ये याचा उल्लेख आहे, ऋद्वा स्वेदांबू वाहिनी दोषा स्रोतांशी संचिता. अशा स्वरूपाची चरकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हा स्वेदम स्रोतसांमधला जो अवरोध आहे हा चिकित्सकांनी आवर्जून त्यावेळेला ध्यानात घ्यायला हवा. आणि सोडियम रिटेन्शन होतं असं जेव्हा आधुनिक वैद्यक त्यावेळेला सांगतं त्यावेळेला आमच्या परंपरेमध्ये विशेषतः माझ्या वडील किंवा आजोबा गणेशशास्त्री जोशी यांच्यामध्ये विशेषतः मूत्राचं प्रमाण वाढावं अशा अत्यंत अवस्थेमध्ये पलाशक्षार, वज्रक्षार किंवा सूर्यक्षार सहजगत्या अवेलेबल असतो. हा सूर्यक्षार वापरायचं एक प्रघात आहे किंवा परंपरा आहे. शेवटी तुम्ही केमिकली बघायला गेलात तर सूर्यक्षार म्हणजे काय आहे, तो पोटॅशियमचा क्षार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते सोडियम रिटेन्शन ज्या रुग्णांमध्ये होतं त्या सोडियमला रिप्लेस करायला हा सूर्यक्षार हा तिथे नक्की उपयोगी पडत असला पाहिजे. साहजिकच रुग्णाचा शोथाची तीव्रता कमी होते, त्याचं मूत्राचं प्रमाण कदाचित वाढू शकेल आणि हळूहळू त्याची शारीरिक क्रिया सुधारल्यामुळे हळूहळू त्याला स्वेदप्रवृत्तीच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरू होईल. हा सूर्यक्षार हा जो कल्प आहे तो मुख्यतः तसा एकेरी वापरायला तसा काही वेळेला दाहक असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला तो निव्वळ पुडीतून किंवा असं न देता रुग्णाला जे काही मुद्ग युष किंवा अशा स्वरूपाचं जे काही थोडंसं अन्नपानाची परवानगी दिलेली असते त्या युषामध्येच ती सूर्यक्षाराची पुडी विरघळून घे असं सांगितलं जातं. म्हणजे त्यामुळे रुग्णाला त्या घ्यायलाही सोपं पडतं आणि त्या सूर्यक्षाराने काही रुग्णांमध्ये दाह होतो तो काही त्याच्यामध्ये संभवत नाही. सर्वसाधारणपणे त्याची जी अगदी जी मिनिमल मात्रा आहे ती एक 50 मिलीग्रॅमपासून तानमान पाहून 100-125 मिलीग्रॅमपर्यंत सुद्धा द्यायला काही हरकत नाही. इतपर्यंत अगदी सहजगत्या तो वापरता येऊ शकतो. जर नंतर वेळ मिळाला तर असे काही एक स्वतंत्ररित्या रुग्णांचा अनुभव आहे तसाही या बाबतीतला एक अनुभव मी आपल्याशी शेअर करेन. मूलतः जे काही मुख्यतः मला सांगायचं आहे
पिच्छावस्था आणि जातोगतावस्था याच्याबरोबर आणखीन एक अजातोकावस्थेचं एक वर्णन आयुर्वेदामध्ये आहे. हा खरं मला अजूनही पडलेला प्रश्न आहे. आयुर्वेदातल्या काही ज्येष्ठ चिकित्सकांच्या काही मतं काय आहेत अशा स्वरूपाचा मी धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला, पण असं निश्चित अशा स्वरूपाचं दिग्दर्शन त्या बाबतीत काही होत नाही. माझा प्रश्न असा आहे की अजातोगतावस्था ही जी चरकाने सांगितलेली आहे ही पिच्छावस्था सुरू होण्याच्या अगोदरची मानायची का निदान सेवनानंतर उत्पन्न होणारी पिच्छावस्था मग जातोगतावस्था आणि चिकित्सेने जातोगतावस्थेला आलेला उपशय मिळाल्यानंतर ती पुन्हा रिग्रेस होते जातोगतावस्था, ती रिग्रेस झाल्यानंतर पुन्हा उत्पन्न होणारी ती अजातोगतावस्था किंवा अल्पउदकावस्था अशी मानावी का, सुरुवातीला मानावी का नंतर मानावी, असा माझा मूलभूत प्रश्न आहे. एकूण आयुर्वेदातले संदर्भ लक्षात घेता किंवा याबद्दल मुख्यतः ज्यांचा अनुभव अधिक प्रदीर्घ होता असं भावी गोखल्यांचे पण काही लेख मी त्याच्यातून वाचले, तर त्यांनी सुद्धा ही अवस्था दोन्हीकडे मानायला हरकत नाही अशा स्वरूपाचं मत सांगितलेलं आहे की जेव्हा निदान सेवनानंतर लक्षणांना सुरुवात होते त्यावेळेलाही अजातोगतावस्था मानावी किंवा चिकित्सेने उपशय मिळाल्यानंतर पुन्हा रुग्णाची लक्षणं कमी कमी होत जातात त्यावेळेलाही पुन्हा ही अजातोगतावस्था मानावी. या बाबतीत वैयक्तिक आपला काही अनुभव वेगळा असेल किंवा काही वेगळं मत असेल तर जरूर शेवटी आपण चर्चा करायला काही हरकत नाही, आपण जरूर येऊन मांडावं. आता आज जो मुख्यतः माझ्या व्याख्यानातला जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की विरेचनाची वैशिष्ट्य, त्याच्याकडे आपण मुख्यतः बोलूया. विरेचन जेव्हा तुम्ही देता तर त्यावेळेला विरेचनाची द्रव्य अनेक आहेत, प्रत्येकाच्या पठडीतला परंपरेतली अनेक द्रव्य असतील, त्यामुळे मी वापरतो तीच अधिक योग्य असा काही माझा दावा नाही. मी फक्त माझ्या अनुभवाची किंवा आमच्या परंपरेतली जी मुख्यतः द्रव्य वापरली जातात आणि त्यांच्या माझ्या मताप्रमाणे ज्या काही अवस्था निश्चित करता येणं शक्य आहे त्या अवस्था मी तुमच्याबरोबर शेअर करतो. मुख्यतः विरेचन द्रव्य देताना एक महत्त्वाचा प्रश्न असतो की कुठल्या वेळेला ते औषध द्यावं. मला असं वाटतं की इथे नित्यमेनन विरेचन असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला माझ्यापुरतं मी असं ठरवलेलं आहे की जेव्हा मृदू स्वरूपाचं किंवा मध्यम स्वरूपाचं विरेचन द्यायचं असतं, मुख्यतः मृदू ते मध्यम सुद्धा पूर्णता नाही, मृदू किंवा मृदू मध्यम अशा स्वरूपाचं जेव्हा विरेचन द्यायचं असतं त्यावेळेला ते त्याला शयनकाली किंवा झोपेच्या वेळेला सुद्धा द्यायला हरकत नाही. आणि जेव्हा मध्यम ते तीव्र स्वरूपाचं जेव्हा विरेचन द्यायचं असतं त्यावेळेला मात्र सकाळच्या वेळेला प्रातःकाळी हे विरेचनाचं औषध द्यावं. एकदा ते विरेचनाचा परिणाम होऊन गेला की त्यानंतर आपण हे शमन औषध वापरावं सकाळ संध्याकाळ, असा माझ्यापुरता मी एक नियम असा ठरवलेला आहे. मुख्यतः विरेचनासाठी आज जे वापरले जातात ते मुख्यतः जयपाळ कल्प. जयपाळ कल्प ही अनेक आहेत. मी मुख्यतः जे 2 कल्प वापरलेले आहेत ते म्हणजे महामृत्युंजय रस आणि इच्छाभेदी रस. खरं तर त्या विरेचन करणाऱ्या कल्पांची तीव्रता हे त्याच्यामध्ये जयपाळाचं प्रमाण किती आहे त्याच्यावरच मुख्यतः ती अवलंबून राहते. आपण जर बघायला गेलो तर महामृत्युंजय रस याच्यामध्ये जयपाळाचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे जवळजवळ 7 ते 8% आहे. इच्छाभेदी या कल्पामध्ये मात्र ते प्रमाण जवळजवळ 37 ते 38% आहे. याच्या व्यतिरिक्तही नाराज रस आहे, अश्वपंचुकी आहे, आणखीन अभयादी मोदक आहे. जयपाळाचे बरेच कल्प आहेत, अनेक लोकांच्या ते वापरात असतील, पण या कल्पांचा वापर व्यक्तिशः मी काही फारशा प्रमाणात केला नाही, त्यामुळे मी काही त्याच्याबद्दल अनुभवाच्या आधारे बोलतोय असं काही बोलू शकणार नाही. परंतु हे 2 कल्प महामृत्युंजय रस आणि इच्छाभेदी रस हे मात्र मी जरूर वापरलेले आहेत. मुख्यतः महामृत्युंजय रस हा तर जयपाळ कल्प असून खरं तो त्याचा मूळ अधिकार जो आहे तो राजयक्ष्मा अधिकारात आलेला आहे. राजयक्ष्मासारखा व्याधी की जिथे मध्ये शरीरबळ धातुबळ खूप क्षीण झालेलं असतं, अशा वेळेला सुद्धा तुम्हाला जर विरेचन द्यायचं झालं तर हा वापरायला योग्य असा कल्प आहे. आणि त्यामुळे अपरिज्ञात उदराच्या चिकित्सेमध्ये जसं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की अपरिज्ञात कोष्ठस्य पिबेल मृद्वल्पम औषध आहे की ज्याचा सुरुवातीला तुम्ही चिकित्सेला सुरुवात करताय त्याचा नेमका कोष्ठ परिणाम काय आपल्याला माहिती नाही आहे. अशा वेळेला मृदू आणि अल्प औषधाने सुरुवात करावी. हळूहळू जसजसे दिवस जातील कोष्ठाचा अधिक नेमका अंदाज येईल त्याप्रमाणे त्या द्रव्याची मात्रा तुम्ही वाढवावी. आणि या सूत्राच्या आधारे उपयोग करताना मला असं वाटतं की महामृत्युंजय रस हा सुरुवातीचा कल्प म्हणून वापरायला हरकत नाही. एकदा का
रुग्णाच्या कोष्ठाचा अंदाज आला की त्याप्रमाणे 1 गोळी 2 गोळ्या 3 गोळ्या असं आपल्याला प्रमाण वाढवायला हरकत नाही. मग वाटलं तर मग एकदम नारळाचा रस हा सुद्धा द्यायला काही हरकत नाही. परंतु हे 2 मुख्यतः जयपाळाचा कल्प हे मुख्यतः विरेचनासाठी जे वापरले गेलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा एक कल्प आहे की जो मी वापरला गेलेला माझ्याकडनं वापरला गेलेला नाही आहे. एक म्हणजे अर्कपत्र स्वरस. परंतु प्रवाळ पंचामृत हे क्षमन औषध वापरताना आमच्याकडे जोशी परंपरेमध्ये असं आहे की 2 प्रकारे प्रवाळ पंचामृत रस मिळतो. एक म्हणजे नुसतं गोदुग्ध भाविक आणि दुसरं म्हणजे अर्कपत्र स्वरस भाविक. तर अतिशय तीव्र स्वरूपाचा रेचक असल्यामुळे विरेचनाला मदत करणारं, कारण तुम्ही जेव्हा प्रवाळ पंचामृत 100 मिलीग्रॅम किंवा 150-200 मिलीग्रॅम देता रुग्णाला, त्याला त्याची भावना आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष अर्कपत्र स्वरसाचं प्रमाण खूप कमी जाणार आहे. त्याचा थोडासाच त्याच्यामध्ये उपयोग होताना दिसणार आहे किंवा त्याचा विरेचनाला मदत करणारा असंच त्याचं कार्य दिसणार आहे. परंतु अनेक रुग्णांमध्ये विशेषतः मूत्राचं प्रमाण हे कमी असताना असा स्वरूपाचा जर प्रवाळ पंचामृत रस दिला तर मात्र मूत्राचं प्रमाण वाढण्याचं कार्य बऱ्याच वेळा दुष्प्रोत्पत्तीस येताना दिसतं. त्याचा नेमका कार्यकारण भाव मला असं वाटतं की त्या अर्कपत्र स्वरसाने यकृतातलाच जो काही अवरोध उत्पन्न झालेला असेल तोच त्याच्यातनं दूर होत असावा आणि मुख्यतः अग्निमांद्य आणि याच्यावरच त्याचा परिणाम होऊन पुढे प्रत्यक्ष मूत्रस्रोतसात मूत्राची निर्मिती किंवा प्रत्यक्ष फिल्ट्रेशन हे जरी होत असलं तरी त्याची पूर्वतयारी ही अन्न व स्रोतसातच होत असल्यामुळे मला असं वाटतं की मूत्राचं प्रमाण वाढवायला या अर्कपत्र भाविक प्रवाळ पंचामृताचा अधिक चांगला उपयोग होताना दिसतो. त्याच्याबरोबर मुख्यतः जेव्हा मी मगाशी म्हटलं की काही रुग्ण उदरपिच्छावस्थेतले येतात, काही रुग्ण हे वातप्रधान अवस्थेतले येतात, म्हणजे ज्याचं वातोदर असं आपण निदान करू शकतो. बऱ्याच वेळेला हा आमवात आहे की काय असं सुद्धा त्यावेळेला काही वेळेला शंका येते. आपल्याला बरेच वेळा त्या लक्षणांवरनं भविष्यामध्ये हा आमवाताकडे जाणार आहे का उदरपिच्छावस्था आहे उदराकडे जाणार आहे हेही त्यावेळेला आपल्याला निश्चित काही कल्पना येत नाही, कारण बरीचशी सगळी आजीर्णाचीच लक्षणं असतात. आमवाताच्या पहिल्या अवस्थेत बघा प्रत्यक्ष संधिशूल हे लक्षण कुठेही सांगितलेलं नाही. अंगमर्जो अरुची तृष्णा आलस्यम गौरवम ज्वरा आपापो शून्यकांड. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या अवस्थेमध्ये रुग्ण आला तर ती आमवात म्हटलं तर आमवात आहे, म्हटलं तर उदरपिच्छावस्था असेल किंवा त्याच्या अगोदरची अवस्था अविजातोदकावस्था असेल, पण त्या अवस्थेत अशा स्वरूपाचा सामवायूचंच मुख्यतः तिथे आपल्याला प्रतिबंध करणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्यावेळेला मुख्यतः जो सर्वमान्य असा जो कल्प आहे तो म्हणजे एरंडस्नेह. हा एरंडस्नेहा कल्प साधारणपणे 30 मिलीग्रॅम किंवा 30 ml पासून ते 60-70 मिलीग्रॅमपर्यंत सुद्धा वापरायला रुग्णाच्या कोष्ठाचा अंदाज घेऊन वापरायला काही हरकत नाही. साहजिकच त्याच्याबरोबर थोडंसं कोष्ण जल प्यायला लावणं किंवा काही रुग्णांना त्याच्या वासाचं ॲव्हर्जन असतं, तर अशा वेळेला मी रुग्णांना सांगतो की सरळ तुम्ही कडकडीत चहा आणि आलेपा असं त्या एरंडेलाबरोबर घ्या, म्हणजे काही हरकत नाही. किंवा काही वेळेला इतर संपुटामध्ये करूनही ते एरंडेल घ्यायला सांगायला काही हरकत नसते. परंतु मुख्यतः एरंडस्नेह वापरण्याची जी अवस्था आहे ती मुख्यतः वातप्रधान वातोदर किंवा पिच्छावस्था ही आहे. त्याच्याबरोबर दुसरं आणखीन एक मी विरेचनाला मदत करणार असा कल्प वापरतो गोमूत्र. गोमूत्र हे खरं तर उष्णवीर्याचं आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात क्षार असतात, त्यामुळे ते लेखन करणार आहे. हे लेखन करणारं हे जे काही गुणधर्म आहे हा गोमूत्राचा या उदरामध्ये आपल्याला वापरता येतो. बऱ्याच वेळेला रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा त्याचं जलोदर जुनं झालेलं असतं. पहिले काही तो रिपोर्टही घेऊन येतो. सोनोग्राफीमध्ये फॅटी इन्फिल्ट्रेशन अशा स्वरूपाचं काही फायंडिंग आलेलं असतं, म्हणजे थोडक्यात यकृतामध्ये मेदाची संचिती किंवा वाढ झालेली आहे किंवा ग्रेड 1 फॅटी लिव्हर अशा स्वरूपाचं हे सांगतो. इव्हन प्रत्यक्ष उदराव्यतिरिक्त सुद्धा आजकाल अशा रुग्णांचं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर अशा स्वरूपाचं निदान घेऊन अनेक लोक येतात की मुळातच ते वजनाने खूप स्थूल असतात आणि त्याचा परिणाम होऊन त्यांच्या यकृतामध्ये पण मेदाची संचिती अधिक प्रमाणात झालेली असते. काही उदरी रुग्णांमध्ये पण अशा स्वरूपाचा मेकॅनिझम होताना दिसतो की यकृतामध्ये मेदाची संचिती वाढलेली आहे. आणि अशा या मेदाचं लेखन करण्यासाठी मला असं वाटतं की कुठला योग्य कल्प ठरेल तर गोमूत्र. अर्थात
आजकाल मी गोमूत्र सांगताना ताजं गोमूत्र घेऊन नका असं आवर्जून सांगतो. अशा कारणासाठी की आजकाल एकतर गायींना जो चारा दिला जातो, त्यांना जे खाद्य दिलं जातं, त्याच्यामध्ये खूप भेसळयुक्त पदार्थ, अनेक वेगवेगळी केमिकल्स, अनेक वेगवेगळे हार्मोन्स, अनेक गोष्टी त्यामध्ये खायला दिल्या जातात आणि विशुद्ध स्वरूप असं त्यांचं काही राहत नाही. सो शेवटी ह्या ज्या काही अनेक विषाक्तता निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी साहजिक आहे गाईच्या मूत्रातूनही उत्सर्जित होत असणार. आज आपण पेपरमध्येही बऱ्याच वेळेला वाचतो गिधाडांची संख्या निसर्गातली कमी होताना दिसते. का कमी होताना दिसते? तर काही आयबीएसिड, डिक्लोफेनॅकसारखी औषधं ती गिधाडांच्या शरीरात ते ट्रेसेस सापडलेले आहेत. आता त्यांच्या शरीरात ते का गेले? तर मला असं वाटतं की गिधाड हा निव्वळ शिळ्या पाक्या मांसावर जगणारा प्राणी आहे. त्याला तो शाकाहारी नाही, त्याला हिरवा झाडपाला चालणार नाही, मांसावर हे करणार आहे. आणि जेव्हा ही गिधाडं जे काही शिळं मांस किंवा सडलेलं कुजलेलं मांस खातील, त्या प्राण्यांच्या मांसामध्ये असणारे या डिक्लोफेनॅकचे जे औषध, विशेषतः जनावरांमध्ये व्हेटरनरी मेडिसिनमध्ये पण हे डिक्लोफेनॅक हे औषध खूप प्रमाणात वापरलं जातं असा गव्हर्नमेंटचाच सर्वे झालेला आहे. आणि त्याचे औषध त्या मांसामध्ये तसेच शिल्लक राहतात आणि हे असं मांस खाल्ल्याने गिधाडांना मृत्यू यायला लागतो, त्यांची किडनी फेल्युअर होऊन. आणि त्यामुळे गव्हर्नमेंट असा गांभीर्याने विचार करतं. परदेशात तर डिक्लोफेनॅकसारख्या औषधावर पूर्णतः बंदी अनेक वर्षांपासून आहे, परंतु आपल्याकडे अजून तशी बंदी अजून आलेली नाही. अक्रॉस द काउंटर प्रत्यक्ष डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन नसताना सुद्धा हे औषध आज मिळू शकतं. परंतु अशा स्वरूपाची औषधंही जनावरांमध्ये बऱ्याच वेळेला वापरली जातात आणि साहजिकच त्यांचे अंश त्यांच्या मूत्रातून उत्सर्जित होत असणार. खरं तर हा एक वेगळा विषय आहे. आजकाल विशुद्ध स्वरूपात कोणतं अन्न मिळतं असा खरोखरच एक सर्वेच घ्यायला पाहिजे. आज तुम्ही कोबी फ्लॉवर खाता, त्याच्यावर अनेक विषारी हे मारले जातात. त्यामुळे मी आता लोकांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही कोबी फ्लॉवर हा कधी कच्चा खाऊ नका, पक्का उकडलेला असेल तोच खा. आजकाल केळी मिळतात ती त्या कार्बाईडवर पिकवलेली मिळतात. सो मला असं वाटतं की दिवसेंदिवस त्यातलं त्या अन्नाचं विशुद्धत्व जिथे असेल असे कुठले कुठले आता ऑप्शन्स उपलब्ध आहेत, त्याच्यातनंच आपल्याला आता हळूहळू आपलं चरितार्थ चालवण्याची विचार करण्याची वेळ दिवसेंदिवस येत जाईल. ही परिस्थिती काही फारशी लांब नाही. खरोखरच हा काही निव्वळ एखाद्या विद्वान आणि पुणेरी दिलेला सल्ला असं नाही. खरोखरच आता ह्या गोष्टी आपल्या घरादारापर्यंत आलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी जर्सी गाईच्यावर झालेल्या संशोधनाच्या पण व्हॉट्सॲपवर अनेक पोस्ट फिरत आहेत, कदाचित तुमच्याहीपैकी अनेकांना आलेल्या असतील, की जर्सी गाईच्या दुधामध्ये अनेक घातक गोष्टी अशा आहेत की ज्या भारतीय वंशाच्या वाशिंदा असणाऱ्या देशी गाईच्या दुधामध्ये त्या नाही आहेत. आरोग्याला चांगल्या असणाऱ्या गोष्टी तिच्या दुधामध्ये आहेत. ॲट द अदर हँड जर्सी गाईच्या दुधामध्ये मात्र अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या मानवी आरोग्याला घातक आहेत. त्यामुळे निव्वळ जर्सी गाईचं दूध भरपूर प्रमाणात मिळतं म्हणून ते उत्पादन करणं आणि त्याचा आपण आपल्या चरितार्थासाठी वापर करणं कितपत संयुक्तिक आहे हे खरोखरच मला असं वाटतं की आपण सर्वांनीच विचार करून ठरवण्याची वेळ आलेली आहे. तर असो, थोडा विषय बाजूला राहिला तर ह्या कारणासाठी मी जरी रुग्ण म्हणला की आम्हाला आमच्या घराजवळ गाय आहे, आम्हाला ताजं गोमूत्र मिळेल, तरीसुद्धा मी त्यांना सांगतो की डिस्टिल केलेलं जे गोमूत्र असतं तेच वापरा. एकदा का ते गोमूत्र तुम्ही डिस्टिल केलं, 15 ते 20 मिनटं पूर्णपणे ते उकळलं गेलं की असे जर काही त्याच्यामध्ये ट्रेसेस आलेले असतील, जे विषार आलेले असतील ते त्याच्यातले नष्ट होऊन जातील आणि मग आपल्याला विशुद्ध स्वरूपातलं गोमूत्र त्या मनाने, अर्थात त्याचं मूळ गोमूत्रा इतकेच गुणधर्म असतील की नाही हा एक पुन्हा अभ्यासाचा विषय. पण इतर 4 उपाय नको, एक उपाय कमी झाला तरी चालेल, पण इतर 4 उपाय नको. आणि ह्या कारणासाठी मी डिस्टिल केलेलं, आज बाजारातही 2-3 कंपन्यांची गोमूत्र डिस्टिल केलेली उपलब्ध आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ती सहजगत्या उपलब्धही आहे. नागपूरला देवळापार म्हणून एक अशीच एक गोशाळा आहे. राजस्थानमध्ये पथमेडा म्हणून एक गोशाळा आहे. तिथे आवर्जून भारतीय वंशाच्या गायींचंच उत्पादन अधिक प्रमाणात वाढावं म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेलेले आहेत, केले जातात. तुम्हाला जर माहिती हवी असेल तर वेबसाईटवरही या दोन्ही गोशाळांची माहिती मिळू शकेल.
ही जी नागपूरची ही जी संस्था आहे गोविज्ञान संघ, यांनी तर नुकतंच गोमूत्रावर एक पेटंटही फाईल केलेलं आहे. मला वाटतं विद्यार्थी वर्गामध्ये तुम्हाला ही माहिती होती का? आता पहिल्यांदाच कळतं की गोमूत्रावरचं एक पेटंट अमेरिकन फूड अँड ड्रग फेडरेशननी मंजूर केलेलं आहे आणि ते नागपूरच्या एका संस्थेला मिळालेलं आहे. ही माहिती ज्यांना खरोखरच माहीत झाली त्यांनी कृपया हात वर करा. फक्त 4-6 लोक आहेत. नागपूरची ही जी संस्था आहे यांनी गोमूत्रामध्ये एक मॉलिक्यूल रिट्रीव्ह केला आणि अमेरिकेच्या प्रशासनाला त्याची जी काही लिखापडी आवश्यक असते त्या सर्व प्रोसिजरमधनं, त्या सिस्टीममधनं ते पूर्ण ज्या काही फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या पूर्ण करून त्यांना असं दाखवून दिलं की गोमूत्रामध्ये हा एक विशिष्ट मॉलिक्यूल असा असतो की जो आपल्याला उपयोगी पडतो. तो कुठल्या कार्यासाठी दिलेला आहे तर मुख्यतः बायो एन्हान्सर, म्हणजे थोडक्यात तुम्ही गोमूत्राचं नियमित सेवन जर करत राहाल तर तुम्ही आहारात जे काही इतर घटक घ्याल, अनेक गोष्टी घ्याल, काय तुम्ही फळं घ्याल किंवा आधुनिक डायटिशियनच्या दृष्टीने व्हिटॅमिन्स, मिनरल, अमुक तमुक जे जे काही तुमचा जो काही आहार घेईल त्या आहाराचे जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म अधिक एन्हान्स करणारा, म्हणजे ज्याला आयुर्वेदामध्ये योगवाही अशी जी एक संज्ञा आपण म्हणू शकतो, पिंपळी ही योगवाही आहे असं आपण मानतो की ज्या द्रव्याबरोबर द्याल त्या द्रव्याचे औषधी गुणधर्म ते अधिक वाढवतो. तर तशा स्वरूपाचं बायो एन्हान्सर ह्या एफिकसीसाठी तो गोमूत्राचा तो मॉलिक्यूल त्यांनी पेटंटाईज केला. त्याच्या योग्य त्या फॉर्मॅलिटीज त्यांनी पूर्ण केल्यामुळे अमेरिकन प्रशासनालाही त्याबद्दल गोमूत्राचं हे पेटंट देण्याला काही अडचण आली नाही. आणि त्या संस्थेचा मोठेपणा असा की ज्यांना कोणाला हा मॉलिक्यूल त्यांच्या स्वतःच्या उत्पादनामध्ये वापरायचा आहे त्याला ते विनामूल्य देऊ करतात. त्याबद्दल कुठलीही रॉयल्टी घेत नाही. हा त्याचा एक अधिक विशेष वेगळेपण आहे, ज्याला आपण डिफेन्सिव्ह पेटंट म्हणतो की उद्या 5 वर्षांनी हा मॉलिक्यूल दुसऱ्या कोणीतरी तो रिट्रीव्ह केला, त्याच्यावर पेटंट मिळवलं आणि मग तो मॉलिक्यूल वापरण्यासंबंधी रॉयल्टी मागायला लागली आणि त्याचा धंदा केला, असं दुसऱ्या कोणी करू नये या कारणासाठी त्यांनी तो मॉलिक्यूल रिट्रीव्ह केला. पण त्यांनी असं सांगितलेलं की ज्या कोणाला वापरायचं असेल त्याला ही टेक्नॉलॉजी, हे तंत्रज्ञान आणि विनामूल्य देऊन कुणी तो याच्यामध्ये वापरायला हरकत नाही, कारण शेवटी या तंत्रज्ञानावर किंवा गोमूत्रावर सगळ्या जगाचा अधिकार आहे. तर जेव्हा अशा स्वरूपाची यकृतामध्ये मेदसंचिती होते त्यावेळेला अशा गोमूत्राचा वापर साधारणपणे 15-20 ml, 30 ml, 35 ml पर्यंत सुद्धा काही वेळेला वापरायला हरकत नाही. एक रुग्णाची केस सांगतो, त्याच्यामध्ये खूप मोठी अकॅडमिक व्हॅल्यू आहे असं नाही आहे, परंतु एक वेगळं वैशिष्ट्य आहे. माझ्या दवाखान्यात एक पौरोहित्य करणारे एक गुरुजी माझे नेहमीचे एक पेशंट त्यांना घेऊन आले. जवळजवळ त्यावेळेला त्यांची गर्थ 42 किंवा 43 इंच असेल, म्हणजे 4 फुटाला 4 इंच कमी. आणि साधारणपणे बारामती, इंदापूर या भागात ते पौरोहित्य करतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना फिरावंही लागायचं. नियमितपणाने गोडधोड जेवण, कुठे पूजा सांगायला गेलं की त्या दिवशी गोडाचं जेवण, अशा स्वरूपाचे हेतू घडलेले असतील. त्यांना जलोदर झालेलं होतं. त्यांनी मला असं सांगितलं, बघा मुद्दा विचार करणार का, मी इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो, बारामती इंदापूरच्या सरकारी दवाखान्यात गेलो, तिथे याची चिकित्सा होणार नाही, तुम्हाला तपासण्या करून घ्यायला पाहिजे म्हणून पुण्याला पाठवलं. मी पुण्याला तपासण्या करून घ्यायला आलो. ससून किंवा अशा रुग्णांमध्ये प्रत्येक तपासणी करून घ्यायला वेळ लागतो. खाजगी दवाखान्यांमध्ये या सगळ्या तपासण्या करून घेण्या इतका पैसा माझ्याकडे बिलकुल नाही. त्यामुळे काय करायचं, हे असं राहू दे असं मी विचार करतोय. रुग्ण माझ्या दवाखान्यात येण्यापूर्वी जवळजवळ 4-4.5 महिने जलोदराने आजारी होते किंवा झालेले होते. त्याच्या पुण्यातल्या नातेवाईकांना त्यांच्याबद्दल कळव वाटली म्हणून ते घेऊन आले. आता त्या रुग्णांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की एकतर माझा पैसा नाही माझ्याकडे, मी कुठल्याही स्वरूपाचा खर्च करू शकणार नाही या आजारपणासाठी. आणि ते नेहमी बारामती, इंदापूर या भागात राहणार आहेत. फॉलोअपसाठी नियमितपणाने ते म्हणजे मी पुण्याला येऊ शकणार नाही, तुम्हाला काय औषधं लिहून द्यायची असतील की मला लिहून द्या, पण शक्यतो काही घरगुती उपाय असेल तोच सांगा मला, कारण मी थोडा रिमोट एरियात राहतो. प्रत्येक वेळेला औषधं घेण्याला बारामतीला येणं हे कदाचित जमणार नाही. मी त्यांना
आरोग्यवर्धिनी लिहून दिली, 125 मिलीग्रॅम सकाळ संध्याकाळ घ्या आणि गोमूत्र रोज घ्या असं सांगितलं. ही गोष्ट मी विसरून पण गेलो. त्याच्यानंतर जवळजवळ वर्ष 1.25 वर्ष होऊन गेलं. त्यानंतर तेच नातेवाईक त्या गुरुजींना पुन्हा माझ्या दवाखान्यात घेऊन आले. अतिशय सडपातळ झालेले, शरीरावर कुठेही सूज नाही, चेहरा अधिक तेजपुंज दिसतो. मी तर खरोखरच सुरुवातीला ओळखलं नाही. त्यांनी सांगितलं, हे बघा तुमच्याकडे मी घेऊन आलो होतो वर्ष 1.5 वर्षापूर्वी. त्यांनी सांगितलं माझ्या लक्षात आलं. मग तेव्हा त्या गुरुजींनी सांगितलं की तुमच्या दवाखान्यात गेल्यानंतर मी नियमितपणाने गोमूत्र घ्यायला सुरुवात केली. आरोग्यवर्धिनीसुद्धा मी काही फार दिवस घेतली असं नाही. त्यांनी आवर्जून सांगितलं, काय इथनं जी काही एक बाटली घेऊन गेलो ती काय 2-3 आठवडे पुरली, तेवढाच वेळ घेतला. त्याच्यानंतर मी आरोग्यवर्धिनी पण घेतली नाही. मला गाईचं गोमूत्र फुकटात मिळत होतं, ते मी रोज घेत राहिलो. आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की माझी पोटावरची सूज हळूहळू कमी होते, भूक हळूहळू वाढते. मी जवळजवळ 4 महिने 4.5 महिने गोमूत्र नियमित घेतलं आणि आज हा तुमच्यासमोर उभा आहे. आता खरोखरच त्या रुग्णाला जलोदर होण्याच्या पाठीमागे काय नेमकं झालेलं होतं त्याचं अकॅडमिक इव्हॅल्युएशन काही करता येणं शक्य नाही, की नेमकं काय स्वरूपात तीव्रता काय होती किंवा त्याचे अनेक जे पॅरामीटर्स असतील ते काही करता येणं शक्य नाही. परंतु एक व्यवहार प्रोफेशनल लेवलला व्यावसायिक स्तरावर त्या रुग्णाला रुग्णालयात प्रवेशित व्हा, त्याशिवाय काही करता येणं शक्य नाही असा सल्ला दिला गेलेला होता. अमुक इतका काही हजारो रुपयापर्यंत खर्च येईल असं सांगण्यात आलेलं होतं. त्या रुग्णाला एकही पैसा खर्च न करता त्याचं जलोदर बरं झालं. सो त्याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्हिटी आहे एवढं मी नक्की या केसमध्ये म्हणू शकेन. सो ही एकच केस आहे, पण थोडंसं मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून मी थोडासा वेळेचा अपव्यय झाला तरी चालेल, परंतु ही तुमच्याबरोबर शेअर केली. पुढलं जे मुख्य मृदू विरेचनासाठी मी द्रव्य वापरतो ते म्हणजे कपिल्लक चूर्ण. मुख्यतः पित्त शमन करणारं असं हे द्रव्य आहे, पण विरेचन करणारं आहे आणि मृदू ते मध्यम स्वरूपात ते वापरता येतं. कमी मात्रेत दिलं साधारणपणे 150 ते 200 मिलीग्रॅमपर्यंत वापरलं तर मृदू विरेचन होतं. मृदू आणि मध्यम विरेचन याचा मी असा अर्थ घेतो की साधारणपणे 1 ते 2 वेग येणं हे मृदू विरेचन आणि साधारणपणे 4 ते 5 वेग किंवा त्यापेक्षा जास्ती वेग येणं हे मध्यम ते तीव्र स्वरूपाचं विरेचन असा त्याचा मी अर्थ घेतो. त्यामुळे जर आपल्याला जयपाळ काही वेळेला पित्ताचा अनुबंध असताना जयपाळ कल्पे वापरता येत नाही, मग अशा वेळेला आपल्याला कपिलेसारख्या विरेचनावरच अवलंबून राहावं लागतं. फक्त कपिलेची मात्रा त्यावेळेला आपल्याला वाढवून देता येऊ शकते आणि त्याने जे काही विरेचन होईल ते होईल असंही आपल्याला ठेवावं लागतं. अर्थात त्याच्याबरोबर इतर जे सामान्य उपचार आहेत, शमन चिकित्सा किंवा दुग्धाहारावर ठेवणं, हे सगळे त्याच्यामध्ये फॉलो करावेच लागतात. पण आज तो माझ्या प्रतिपादनाचा विषय नाही, त्यामुळे त्या विषयावर मी काही अधिक बोलणार नाही. पण हे गृहीत धरा की इतर जी काही उदराची चिकित्सा आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला ठेवावीच लागते. परंतु कपिलेसारखं चूर्ण आपल्याला जेव्हा जयपाळासारखं तीव्र स्वरूपाचं विरेचन देता येत नाही, काही मर्यादा पडतात, त्यावेळेला एक कपिलेसारखं विरेचन आपल्याला उपयोगाला पडताना दिसतं. ज्या वेळेला पित्ताचा अनुबंध नसेल, मुख्यतः वातकफात्मक दोषांचा अनुबंध असेल, मुख्यतः गुदशूल अशा स्वरूपाचं लक्षण असेल, बऱ्याच वेळेला स्थौल्य हे लक्षण असतं. शोथ तर असतोच, पण त्याच्याबरोबर स्थौल्य हे लक्षण असतं. अशा वेळेला गोमूत्राबरोबर गोमूत्रभावित हरितकी हाही एक कल्प आपल्याला तिथे वापरता येतो किंवा काही वेळेला निव्वळ हरितकी चूर्ण हाही कल्प तिथे आपल्याला वापरता येतो. हरितकीचे उपयोग सांगताना ते आवर्जून पित्ताचा अनुबंध जिथे जिथे आहे तिथे वापरू नये असं ग्रंथकारांनी नमूद केलेलं आहे. हरितकीची फलश्रुती अधिकार सांगताना कदाचित 40, 42, 44 रोगांची नावं दिलेली आहेत. परंतु ती नावं सांगून झाल्यानंतर शास्त्रकारांनी असं आवर्जून सांगितलेलं आहे, हरितकी जयत व्याधीन तांस्तांश कफवातजा, की हरितकी ते विकार मग भले तो हृदरोग असो आणखीन फळाना काही असो, जिथे जिथे वातकफात्मक दोषांचा अनुबंध आहे, पित्तदोषाचं लक्षण जिथे तुम्हाला दिसत नाही आहे अशाच ठिकाणी मुख्यतः वापरा. त्यामुळे बऱ्याच वेळेला रुग्णांमध्ये जेव्हा असा रक्तार्शाचा इतिहास असतो त्यावेळेला मी हरितकी हे द्रव्य त्या मनाने सौम्य असतो देखील अजिबात वापरत नाही. आणि अगदी 1-2 रुग्णांमध्ये सुरुवातीच्या काळात वापरल्यानंतरही माझा अनुभव असाच आहे की काही रुग्णांमध्ये रक्तार्शाची तीव्रता वाढते, रक्तप्रवृत्तीचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे
अशा स्वरूपाचा रक्तार्शासारखा रक्तजन्य विकार किंवा पित्ताचा अनुबंध असणारा विकार जिथे असतो तिथे मात्र हारितकीसारखं द्रव्य नक्की वापरू नये. तिथे आयदर मग अगदी त्याहूनही सौम्य विरेचन म्हणजे कदाचित नुसत्या मनुका किंवा अभिपत्तिकर चूर्ण किंवा कपिलक चूर्ण अशा स्वरूपाची काही अतिशय मृदू विरेचन द्रव्यच आपण वापरावीत हे अधिक योग्य ठरतं. ह्याच्याबरोबर त्याला अनुपान म्हणून मी बऱ्याच वेळेला विरेचनोपग असे काही काढे वापरतो. त्याच्यामध्ये मुख्यतः 4 अवस्था मी आपल्याला नक्की सांगू शकेन. एक म्हणजे लघुमंजिष्ठा काढा. हा मूळ जो काढा आहे हा वातरक्त रोग अधिकारातला आहे. पण बऱ्याच वेळेला जलोदराबरोबर रुग्णांना त्वक कंडू हे लक्षण अधिक प्रमाणात सापडते. प्रचंड खाज येते अंगाला किंवा काही प्रमाणात त्वचेची दृष्टी पण झालेली असते. विचरचिकेसारखंही लक्षण असतं. आधुनिक वैद्यकात अशा वेळेला हेपॅटायटिस बी किंवा असं हेपॅटायटिस ए अशा रुग्णांबरोबर ते म्हणतात की हे अंगाला खास भरपूर काय आहे त्याला व्हायरेमिया झालेला आहे अशा स्वरूपाचं निदान त्याचं केलं जातं. परंतु जेव्हा रुग्णाला अशा स्वरूपाचा त्वक कंडू सर्वांग कंडू हे लक्षण प्रधान असतं त्यावेळेला हा वातरक्त रोगाधिकारात असलेला हा जो लघुमंजिष्ठाधिकार आहे त्याच्यातही हरितकी हे द्रव्य आहे. परंतु हे सर्व काढे ताजे मात्र वापरले पाहिजे. बाजारातही मिळू शकतात परंतु प्रत्येक द्रव्य 2-2 ग्रॅमप्रमाणे घेऊन चतुर्थांश पद्धतीने काढा करून जर ते वापरले तर त्याचा वापर आणि उपयोग हा अधिक चांगल्या पद्धतीने होतो हे मी आपल्याला अनुभवांती नक्की सांगेन. सो सर्वांग कंडू हे लक्षण असताना हा लघुमंजिष्ठाधिकार आहे. त्याच्याबरोबर बऱ्याच वेळेला रुग्णांना कामला झालेली असते. विशेषतः आजकाल तर ह्या रुग्णांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मुख्यतः उदराची पूर्वपीठिका सांगताना प्लिहार शोध ग्रहणी दोष कर्षणात कर्मविभ्रमात असे अनेक हेतू सांगितलेले आहेत. परंतु आजकाल माझा अनुभव असा आहे की बरेचसे जे रुग्ण येतात म्हणजे 10तले 8 रुग्ण हे मुख्यतः अतिरिक्त मद्यपान हाच हेतू ज्यांच्या बाबतीत घडलेला आहे आणि मग पुढे अशा स्वरूपाची ती संप्राप्ती घडत जलोदर उत्पन्न झालेलं आहे अशा स्वरूपाचं येतात. त्याच्यामधला जलोदर उत्पन्न होण्या अगोदरचा एक टप्पा म्हणजे रुग्णाला कामला उत्पन्न होणं. तर ह्या कामलेसाठी मूळ पांडुरोग कामले अधिकारात असलेला जो वासादिक्वात हा जो कल्प आहे हा मी ह्या विरेचन औषधाबरोबर अनुपान म्हणून मुख्यतः वापरतो किंवा काही वेळेला शमन म्हणूनही तो वापरतो की ज्या रुग्णाला आपल्याला विरेचन द्यायचं नाही आहे तर निव्वळ शमन म्हणूनही वापरता येईल. काही वेळेला फक्त त्याच्यातला हिरडा तेवढा काढतो आणि इतर द्रव्य वापरतो असंही आपल्याला विचारणंही करता येऊ शकते. परंतु मुख्यतः कामल्यासाठी वासादिक्वात. त्यानंतर उदराच्या नंतरच्या अवस्थेत अतिशय ॲडव्हान्स अवस्थेत म्हणजे ज्या वेळेला रुग्ण बऱ्याच वेळेला रिष्टत्व दाखवतो त्यावेळेला रुग्णाचं मूत्राचं रोजचं प्रमाण हे कमी व्हायला लागतं. अशा अवस्थेत काही वेळेला मात्र आपल्याला आधुनिक चिकित्सेची पण आपल्याला जोर द्यावी लागते. मुख्यतः मूत्र विरेचन करणारी जी काही आधुनिक वैद्यकाची औषधं आहेत ती द्यावी लागतात. परंतु ही अवस्था कधी येते तर ऑलमोस्ट रुग्ण हा रिष्टत्व दाखवत आहे ती औषधं बंद केली की पुन्हा ज्याचा शोध वाढतोय अशी अवस्था जर असेल तरच मी ही औषधं वापरायला परवानगी देतो. अर्थात त्याच्या अगेन्स्ट असंही काही रुग्ण आहेत की ही औषधं वापरतोय रुग्णाचं धातुबल चांगलं आहे 4-6 महिने 8 महिने झाले उदरामध्ये जलसंचिती आहे पण ही औषधं घेऊन उदराचा शोध काही कमी होत नाही असेही काही रुग्ण आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेला अनिवार्यता हा एक मुद्दा इथे विचारात घेतला पाहिजे की ज्या वेळेला रुग्णाचा शोध कमी होईल की तो शोध कमी झाल्यामुळे त्याची हालचाल अधिक थोडीफार वाढू शकते. खूप प्रमाणात वाढते असं नाही पण थोडीफार वाढू शकते. मुख्यतः शोध हे लक्षण कमी होतं हा एकच फक्त त्यातला महत्त्वाचा फायदा आहे. आणि ऑफकोर्स बऱ्याच वेळा रुग्ण रिष्टत्वच दाखवत असतो. अशा वेळेला जेव्हा मूत्राचं प्रमाण कमी होतं त्यावेळेला मी मगाशी सांगितलं तसं अर्कक्षी बारीक प्रवाळ पंचामृत सूतशेखर आणि नवायस हा योग एकत्रितरित्या प्रत्येकी 100 मिलीग्रॅमप्रमाणे आणि त्याच्याबरोबर हरितक्त्यादिक्वात जो मूळ योगरत्नाकरमध्ये अश्मरी रोगाधिकारात आलेला आहे. तुम्ही हवं असेल तर जिज्ञासूंनी वाचून बघायला हरकत नाही 5 औषधं आहेत त्यात. तर त्याला अनुपान म्हणून हरितक्त्यादिक्वात वापरतो आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात रुग्णाच्या मूत्रप्रवृत्तीचं प्रमाण वाढलेलं आपल्याला आढळतं. त्याच्याबरोबर आणखीन एक चौथा काढा वापरतो म्हणजे उदराबरोबर बऱ्याच
रुग्णांमध्ये शोथ हा उपद्रव स्वरूपात उत्पन्न झालेला असतो. म्हणजे चांगला हत्तीसारखा पाय दिसतो, सर्व अंगावर सूज आलेली दिसते. अशा वेळेला निव्वळ आपल्याला हे वेगवेगळे लोहकल्प वापरून काम भागतात असं नव्हे. बऱ्याच वेळेला पुनर्नवासव किंवा अशासारखे कल्प वापरता येऊ शकतात, परंतु काही वेळेला रुग्ण तक्रार करतो. विशेषतः पुनर्नवासवाच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की रुग्ण म्हणतात की पुनर्नवासव घेतलं की उलटं आम्हाला पोटात डाळ अधिक वाढतो. मुळात ते आसव आणि पुनर्नवा ही उष्णवीर्याची. त्यामुळे काही लोकांना मी असं सांगतो की तुम्ही थोडं पाणी वाढवून बघा, पण तरीसुद्धा जर नाही डाळ कमी झाला तर मी सरळ त्यांना पुनर्नवाष्टक पाथ ताजा घ्यायला सांगतो. आणि मुख्यतः शोथ हा जेव्हा उपद्रव स्वरूपात उदरामध्ये निर्माण होतो अशा वेळेला मी हा पुनर्नवाष्टक क्वाथ हा त्याच्यामध्ये साधारणपणे 60 ml एका वेळेला काढा आणि काढा अशा स्वरूपात रुग्णाला घ्यायला सांगतो. आणि त्याचा ऑफकोर्स उपयोग हा अधिक चांगल्या पद्धतीने होताना दिसतो. मूळ चिकित्सेबरोबर याची जोड मिळाली तर अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने त्याचा उपयोग होताना दिसतो.